वाटत आहे काही करू शकत नाही. आणि यांनी म्हटलं की बौद्ध कसे, दारू कोण कोण पित नाही, नाही का, मटण कोण कोण खात नाही, तर इथे आहे तुम्ही म्हणून तुम्ही हात उचलला नसेल, नाही का कारण की भीती वाटते आपल्याला, नाही. असो, तर सर्वांचं मी इथे सर्वच गावकरी मंडळी, आणि मला इतके सारे नाव माहिती नाही खूप, तरी पण इथे जे उपस्थित बसलेले आहेत आपले आयुष्मान वसंतरावजी लांबतुरे साहेबच म्हणावं असं नाही का, लांबतुरे साहेब यांचं पण मी खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि सर्वांचंच अभिनंदन करतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आवाज आला नाही. जय भीम. पहिली गोष्ट म्हणजे मी रायपूरला असतो. रायपूर म्हणजे छत्तीसगड, MP छत्तीसगड, आणि बोलण्यामध्ये मराठी माझी कम आहे, हिंदी जास्त आहे. तर कधी कधी चुका होऊ शकतात. तर तुम्हाला असं हा कसा मराठी हिंदी माझं मिश्रण झालेलं आहे कधी, तर काही शब्द काय कधी हिंदी कधी मराठी येऊ शकतात, म्हणून पहिलेच मी तुमच्याकडून क्षमा मागत आहे. तर जय भीम. अरे जय भीम ही तो हमारा असली उगम स्थान है. जय भीम बोला 3 वेळा. जय भीम. जय भीम. अरे जय भीम ही तो हमारा असली उगम स्थान है. जय भीम ही एकमात्र आशा का स्थान है. जय भीम को इतना सस्ता ना समझो. जय भीम को इतना सस्ता ना समझो, क्योंकि जय भीम के पीछे मेरे भीम जी की हर दास्तान है. यासाठी जय भीम से बढ़कर कोई सम्मान नहीं है. जय भीम से बढ़कर कोई सम्मान नहीं है, और जो भीम का नहीं वो इंसान नहीं है. जय भीम से बढ़कर कोई सम्मान नहीं है, और जो भीम का नहीं वो इंसान नहीं है. यूं तो लोग पूछते हैं पत्थर को ईश्वर के नाम पर. यूं तो लोग पूछते हैं पत्थर को ईश्वर के नाम पर, लेकिन मेरे लिए भीम से बढ़कर कोई भगवान नहीं है, कोई भगवान नहीं है. तर अशा त्या महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला इथे ही संधी दिलेली आहे. आपण इथे बसलेले आहोत. आणि याचा जर आपल्याला एक इथे लिहिलं, धम्म प्रचार व प्रसार करणे हीच मानव सेवा आहे, नाही का. तर आपल्याला धम्म प्रचार प्रसार करायचा आहे, तर पहिले आपल्याला काय बनावं लागेल, बौद्ध बनावं लागेल, नाही का. बुद्ध म्हणतात किच्छो मनुष्यपटी लाभो. काय म्हणतात, किच्छो मनुष्यपटी लाभो. किच्छो म्हणजे कठीण, दुर्लभ. गोष्टी करायच्या नाही, मनामध्ये बोलायचं, थोडंसं इशाऱ्यानं बोला. ज्यांना बोलायचं आहे ना बाहेर जा. बंधूंनो, अरे ऐका तुम्ही, बोलायचं असेल तर बाहेर जा. तो किच्छो म्हणजे दुर्लभ, कठीण. किच्छो मनुष्य पटी लाभो. मनुष्य पटी लाभो म्हणजे जन्म होणे. तर मनुष्याचा जन्म होणे कठीण आहे. किच्छो मनुष्य पटी लाभो आहे की नाही. आपण मनुष्याचा जन्म झालेला आहे आपला, आपण जन्माला आलेला आहोत. जन्म दुर्लभ आहे, आपल्याला माहिती नाही का आपण जन्माला आलो तर किती कठीण आहे, नाही का. म्हणजेच मनुष्य किच्छो मनुष्य पटी लाभो. किच्छं मच्चान जीवितं किच्छं सद्धम्मं सवनं किच्छो बुद्धान उपादो. काय म्हणतात बुद्ध, की बुद्ध आपल्याला सांगतात, इशारा करतात की हे मनुष्य जीवन आहे तर कसं करणार आहे आपण. मनुष्य जीवन मिळालेलं आहे, दुर्लभ आहे, कठीण आहे. आणि किच्छं मच्चान जीवितं. किच्छं म्हणजेच कठीण, दुर्लभ, आणि मच्चान म्हणजे मरणे, मृत्यू. जीवितं ते ज्याचा जन्म झालेला आहे, जीवित ज्याचा जन्म झालेला आहे त्याला निश्चित मरण येणारच आहे.
म्हणजे जीवन आणि मृत्यू बरोबर आहे. तर आपल्याला माहित आहे का आपण कधी मरणार आहोत? नाही. म्हणजे जीवन आणि मरण याच्या आतला जो वेळ आहे तो वेळ आपण कसा घालवला पाहिजे. परंतु आपला वेळ कसा जातो आपल्याला माहिती आहे. आपण जीवन आणि मरण मालूम असूनही तरी पण आपण कशा प्रकारे वागतो. आता सांगितलं भीमरावजीने आमच्या भेंगरे साहेबांनी की आपण बौद्ध कसे आहोत. म्हणून आपल्याला इथे काय करायचं, बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी आपलं जीवन लावलं पाहिजे. आपला वेळ कुठे दिला पाहिजे, कमीत कमी आपल्याला बुद्धत्वाकडे जाण्याचा मार्ग अवलंब केला पाहिजे. म्हणून बुद्ध म्हणतात की हे जीवन आणि मरणाचा जो आहे हा क्षण मिळालेला आहे तुम्हाला, याचा उपयोग करा. कारण हा उपयोग करण्यासाठी मग कुठे जाणार आहे. म्हणून म्हणतात किच्छं सद्धम्म श्रवणं, आणि धम्म श्रवण करणे पण कठीण आहे. नाही का, कठीण आहे ना. धम्म ऐकणं कठीण आहे. नाही ऐका तुम्हाला आता वेळ मिळालेली आहे. हा वेळ तुम्ही जर तुम्ही विचार केला यावरती ही वेळ कधी येणार आहे. जर तुम्ही आता चुकले तर कधी मिळणार आहे तुम्हाला वेळ, मिळेल का. असंच म्हणतात की बुद्धाला जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं आणि बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये आलं, काय आलं की मी हा धम्म, मी जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे कुणाला सांगू. आणि मग त्यांनी विचार केला की माझे जे गुरु होते पहिले आलार कलाम किंवा उद्धक रामपुत्र हे मरण पावले होते. मग मी धम्म कुणाला देऊ. तर पंचवर्गीय भिक्षूंना धम्म देण्यासाठी ते निघाले. म्हणजे त्यांना असं वाटलं की हे पंचवर्गीय भिक्षू बघा ते त्यांना सोडून गेले. पंचवर्गीय भिक्षू ज्याला आपण म्हणतो, नाव काय आहे त्यांचं माहिती असेल तुम्हाला सर्व. तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्म वाचला असेल नाही का. त्याच्यामध्ये नाव आहे 5 भिक्षूंचं. ते लोक पाची जे परिव्राजक होते ते सिद्धार्थ गौतमाला सोडून गेले. आणि जेव्हा सोडून गेले ते असे सोडून गेले की आता हा भ्रष्ट झाला गौतम, आता यानं खाणं पिणं सुरू केलं, हा काही कामाचा नाही, याला काही ज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणून त्यांना सोडून गेले आणि कधी याला भेटू नये. आपलं जीवन आपण बर्बाद केलेलं आहे, नाश केलेलं याच्याबरोबर राहून अशा प्रकारे त्यांच्या मनमोठा होऊन ते तिथून निघून गेले. परंतु बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर बुद्धाला काय वाटलं की नाही, या लोकांनी माझी सेवा केलेली आहे आणि म्हणून पहिली ज्यांनी माझी सेवा केलेली आहे त्यांना मी धम्म पहिले सांगू. आणि म्हणून ते निघाले. आपण आपल्यामध्ये जर थोडासा मनमोठा झाला तर आपण करतो का असं. आपल्याला बुद्ध बघा, बुद्ध त्यांच्याकडे गेले, पंचवर्गीय भिक्षूकडे सोडून गेले त्यांच्याकडे. आपल्याकडे कधी भांडण झालं, मनमुटाव झाला तर त्याला बोलावतो का आपण. मग आपल्याला बौद्ध बनायचं आहे तर आपल्याला कमीत कमी आपला मनमुटाव कसा होते त्यासाठी आपण इथं ध्यान साधना करू शकत नाही. आम्ही शिबिरामध्ये करून घेतो. आनापानसती असो किंवा मैत्री भावना असो. तर ते रस्त्यानं जात आहे त्यांच्याकडे भिक्षूकडे. रस्त्याने एक उपक नावाचा एक भिक्षू एक परिव्राजक मिळतो. परिव्राजक म्हणजे संन्यासी. बुद्ध जात आहे पंचवर्गीय भिक्षूंना भेटण्यासाठी. सारनाथवरून निघाले, बुद्ध गयावरून निघाले सारनाथकडे जाण्याकडे. तर रस्त्याने एक परिव्राजक म्हणजे एक संन्यासी, त्याचं नाव आहे उपक. हा उपक रस्त्याने जात आहे. त्यानं बघितलं की हे कोण आहे. त्यांचा चेहरा, त्याचं मुखमंडल एकदम चमकत होतं. सर एकदम चालणं हत्यासारखं चालणं, त्यांचे ते जे बाल चिपकलेले, त्यांचं जर शरीर यष्टी पाहून याला वाटलं की हा कोणी ईश्वर तर नाही. आणि म्हणून तो उपक त्यांच्याजवळ जाऊन म्हणताय तुम्ही ईश्वर आहे का. बुद्धाला काय म्हणतो, तुम्ही ईश्वर आहे का. आणि बुद्ध काय म्हणतात, नाही मी ईश्वर नाही, मी बुद्ध आहे. काय म्हणतात, नाही मी ईश्वर नाही, मी बुद्ध आहे. परंतु त्यानं काय ऐकलं, ईश्वर नाही बुद्ध आहे ऐकलंच नाही. आणि पुन्हा प्रश्न विचारतो, मग तुम्ही देवता आहात का. पुन्हा बुद्ध म्हणते, नाही मी देवता नाही, मी बुद्ध आहे. पुन्हा तो बुद्ध आहे ऐकतच नाही. तो फक्त त्या ईश्वर आहे देवता आहे नाही, मी ईश्वर नाही, मी देवता नाही. कोण आहे, मी बुद्ध आहे, नाही ऐकत.
तिसऱ्यांदा म्हणतो तुम्ही गंधर्व आहे का? नाही, मी गंधर्व नाही, मी बुद्ध आहे. शेवटी त्याला बुद्ध आहे हे ऐकतच नाही. आणि मग काय विचारतो तो, तुम्ही कोण आहात? बघा, तुम्ही कोण आहात? आता त्यांना सांगितलं मी बुद्ध आहे, बुद्ध आहे, बुद्ध आहे सांगत आहे, परंतु तो त्याच्या कानामध्ये ते बुद्ध जातच नाही, ऐकलंच नाही ना. कधी चुकला, बुद्धाला चुकला तो. जर त्याने विचारलं असतं बुद्ध हे काय आहे, थोडा सांगाल का, थोडा समजावून सांगाल का, जर त्यांनी याचना केली असेल, याचना केली असती तर ते सांगितलं असतं त्यांनी, परंतु ते विचारतच नाही. आणि मग बुद्धालाच वाटलं की याला मीच सांगतो, त्याला बुद्ध आहे सांगितलंय, आता मी समजावून सांगतो. मग त्यांना बुद्ध काय सांगतात, सब्बाभिभू सब्बविदु हमस्मी. कृष्णावग्गामध्ये येते गाता, धम्मपदामध्ये काय म्हणतात, सब्बाभिभू सब्बविदु हमस्मी. मी सब्बाभिभू म्हणजे मी सर्वज्ञ आहे, सर्व या सृष्टीचं संसाराचा जाणकार आहे. ही सृष्टी कशी बनलेली आहे, याच्यामध्ये जे जे काही प्राणी आहेत, मनुष्य असो, पशु असो, पक्षी असो, चांद सितारे असो, जे काही आहे हे सर्वांचा मी जाणकार आहे. सब्बाभिभू म्हणजे सर्व या पृथ्वी संसारामध्ये जे जे काय आहे त्यांना मी जाणतो आहे. सब्बाभिभू सब्बविदु. विदू म्हणजे मी सर्वश्रेष्ठ, ज्याला ज्ञानी म्हणतो, मी सर्वांचा ज्ञानी आहे. म्हणजे कोणती काय ज्ञान, जे जे काही जन्म होत आहे, ज्याचा जन्म होत आहे तो कसा जन्म होत आहे आणि त्याचं कारण काय आहे, कसं नष्ट होत आहे ते पण मी जाणतो. आणि मग बुद्ध असं म्हटल्यानंतर मग काय म्हणतात की सब्बाविदु सब्बविदु हमस्मी सब्बेषु धम्मेषु अनुपलितो. अर्थात सर्व धर्म म्हणजे सर्व धर्म, इथे धर्म शब्द जो आलेला आहे तो विकारासाठी आला आहे. जे जे माझ्यामध्ये अविकार आहे, विकार आहे, अकुशल आहे, जे जे काही माझ्यामध्ये पाप आहे, पाप होतं ते सर्व मी नष्ट केलेलं आहे. सभ्येषु धम्मेषु अनुपलितो म्हणजे अलिप्त, लिप्त झालेलं म्हणजे याच्यामधून लिप्तापासून मी निघून गेलेलो आहे, अलिप्त आहे. म्हणजे त्या सर्व विकारापासून मी अलिप्त आहे. सर्व धर्म, सर्व अकुशल धर्मापासून मी अलिप्त झालेला आहे. सभ्येषु धम्मेषु अनुपलितो सपंचयो तनखयो विमुक्तो. सर्व प्रकारच्या तृष्णा मी नष्ट केलेल्या आहेत. ज्या काही तृष्णा आहेत, तृष्णाचे प्रकार आहेत, भवतृष्णा आहे, कामतृष्णा आहे, भवतृष्णा आहे, विभवतृष्णा आहे, 3 प्रकारच्या तृष्णा आहे, याच्यापासून मी मुक्त झालेला आहोत. आता कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा हा विषय मोठा आहे, आपल्याला इथे आपण सांगू शकणार नाही. म्हणून काय म्हणतात तिथे, मी सर्व तृष्णापासून मुक्त झालेला आहो. आणि मग समंजय कमुदिशयन म्हणजे संयम अभियाय कमुदिशयन म्हणजे मी, माझा कोणी गुरु नाही, मी बुद्ध आहे, मी बुद्ध आहे, मी बुद्ध आहे, माझा कोणी गुरु नाही, माझा कोणी गुरु नाही. तरी पण त्या उपासक संन्यासी उपक आता डोकं खाजवलं असं बुद्ध आणि निघून गेला. चुकला की नाही? जर त्याने विचारलं असतं की बुद्ध काय आहे तर पहिला शिष्य झाला असता बुद्धाचा, पंचवर्गीय नसते झाले, परंतु तो चुकला. त्याचप्रमाणे बाबासाहेब यांनी आपल्याला संविधानापासून बुद्धाकडे घेऊन गेले आणि सन 56 दीक्षा दिली, परंतु त्यानंतर आपणही असेच चुकत आहोत. म्हणजे आपण बौद्ध आहोत का? नाही. म्हणजेच नाव कोण आहे, बौद्ध आहोत. कोण आहे, बौद्ध आहोत. नाही, परंतु आपल्याला चुकायचं नाही. बाबासाहेबांनी चांगला अवसर दिलेला आहे, संधी दिलेली आहे. तर आपल्याला धम्म प्रसारक बनायचं आहे, नाही का? तर धम्म प्रसारक बनण्यासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे. मग बाबासाहेबांच्या मुळे आपण इथे बसलेलो आहोत, नाही का? बाबासाहेब नसते, काय म्हणतात कि बाबा साहब भीम ने आंखें खोली, मेरे बाबा ने आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया. मेरे बाबा ने आंखें खोली, हर कोई इंसान बन गया. और मेरे बाबा ने जुबा खोली, जुबान
मेरे बाबा ने जुबान खोली तो हर कोई तूफान बन गया। मेरे बाबा ने आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया, और मेरे बाबा ने जुबान खोली तो हर कोई तूफान बन गया। मेरे बाबा ने किताब खोली तो हर कोई विद्वान बन गया। ये विद्वान बने ना कि नहीं? मैं विद्वान आपके साथ बता रहा हूं, बनाओ कि नहीं? ये जो बने किसके कारण? किताब खोली तो बाबा ने आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया, और बाबा ने जुबान खोली तो हर कोई तूफान बन गया। बाबा ने किताब खोली तो हर कोई विद्वान बन गया, और बाबा ने कलम खोली तो इस भारत देश का संविधान बन गया। संविधान के कारण आहे ना, संविधान मिळालं म्हणून आपण इथे बसलेले आहोत ना। आज जे आपण अप टू डेट मध्ये आहोत नाही का, हे बाबासाहेब संविधान। परंतु आपलं काय, कुणाला नोकरी लागली, आता माहिती नाही नोकरी यांना लागली आहे तिथे, पण काही लोक काय करतात माहिती, नोकरी लागली तर मग ते पेढा घेतात, मिठाई घेतात, मंदिरात जातात पूजा करायला। हे भगवान तुझ्यामुळे मला नोकरी लागली। नोकरी कशामुळे लागली? संविधानामुळे। संविधान नसतं तर नोकरी तेली माळी कुणबी जे काही आहे, होतच नाही। तेली माळी कुणबी जे काही आहे इथे बसलेले आपण हेच नाही, सर्वांना नोकरी जर लागली असेल तर कशामुळे लागली? बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे। परंतु बौद्धांना जर लागली आहे नोकरी तर ते संविधानाच्या कारण लागली। परंतु आपण कुठे जातो? मंदिरात जातो, लग्नाच्या वेळेस जातो ना आपण, नारळ फोडण्यासाठी कुठे जातो? पास जर झालो आपण तर कुठे जातो? मंदिरात। मग आपण बौद्ध आहोत का? नाही। ते एक मनोज राजा आता गाणं चालत काय म्हणतात माहित आहे? खूप चांगलं होतं, काल खायला नव्हतं आज खाणं होत नाही, काल लिहायला नव्हतं आज लिहिणं होत नाही, काल खायला नव्हतं आज खाणं होत नाही। एवढं काही आपल्याकडे आलं आहे की नाही? आज आपल्याकडे हे प्रोफेसर आहेत, आम्ही म्हटलं खायला मिळतंय, तर खायला नव्हतं आज खाणं होत नाही, काल लिहायला नव्हतं आज लिहिणं होत नाही। खाऊन खाऊन बेमान होत आहे माझे हे लोक, कारण की आज त्यांचं विहाराकडे जाणं होत नाही, विहाराकडे जाणं होत नाही। कधी जाल विहाराकडे? याचं सर्वाचं कारण आहे आम्ही प्रशिक्षित नाही। आम्ही बौद्ध जरी असलो तरी आपण प्रशिक्षित नाही, प्रशिक्षणच घेतलेलं नाही। आणि प्रशिक्षण कुठे मिळते माहिती आहे का? शिबिरामध्ये मिळते। शिबिरामध्ये आम्ही एक एक गोष्ट समजावून सांगू शकतो। ध्यान कसं करायचं, आचरण कसं करायचं, संपर्क कसा करायचा, लोकांशी कसं मिळायचं, दिवसभर आमचा प्रोग्राम असतो तिथे। तर आपल्याला प्रशिक्षित व्हावं लागेल। मग आपण बौद्ध कसे आहोत तर एका खोडाप्रमाणे आहोत। खोड समजते ना? खोड कशाला म्हणतात? खोड म्हणजे काय म्हणतात ते झाडाचं काय म्हणतात त्याला? हो, बुंदा। ते एखादं झाड सुकलं समजा, आणि सुकल्यानंतर मग ते खोड काय आहे त्याला आम्ही खोड म्हणतो, काय म्हणतात त्याला? बुंदा। खोड आमच्या मराठीमध्ये अमरावतीकडे खोडच म्हणतात, इकडे आपण खोडासारखे सुकलेल्या खोडासारखे आहो की नाही? तर बुद्ध एकदा आता मला आठवण आली, बुद्ध एकदा जात होते आपल्या भिक्षू बरोबर, तर नदी लागली, खूप मोठी नदी लागली, तिला पूर होता, नदीला पूर आलेला होता। आता भिक्षू सहित बुद्ध कसे जाणार हो? तर मग त्या नदीच्या किनाऱ्यावर ते उभे राहिले नाही का। तर नदीचं खोड वाहत येत होतं तिथून, म्हणजे नदीचा बुंदा म्हणतात ना, ते खोड लाकडाचा बुंदा किंवा झाडाचा बुंदा सुकलेला, झाड सुकल्याने ते एकदम पडलेला ते नाही का, त्याला खोड म्हणा किंवा बुंदा म्हणा। तर ते एक वाहत येत होतं नदीमधून, समजलं ना? अरे तुम्ही थोडा आवाज नका करू बरं। तर तो एक खोड
वाहत येत होतं आणि बुद्ध काय म्हणतात, बघा ते खोड येत आहे. काय म्हणते, बघा ते खोड येत आहे तिथून वाहत नदीतून. आता भिक्षूंना वाटलं बुद्ध काहीतरी सांगणार आहे, कारण बुद्धाने काही इशारा केला तर समजा काही ना काही आपल्याला आदेश मिळणार आहे, काहीतरी आपल्याला संदेश मिळणार आहे. आणि म्हणून बुद्धाकडे सारं भिक्षू इकडून तिकडून जमा झाले. पूर आहे, पुराला त्यांच्या पलीकडे जायचं होतं, जाऊ शकत नाही. मग तिथेच त्यांनी तिथे आले, भगवानकडे येऊन ते पाहत आहे, त्या खोडाला पाहत, त्या बुंद्याला पाहत आहे आणि काय म्हणतात, बघा ते खोड. ते भिक्षू म्हणते, भगवान हे खोड तुम्ही दाखवत आहात नाही का, पण याचा तात्पर्य काय सांगा आम्हाला समजावून, आम्ही तुम्हाला याचना करत आहे, सांगा. तर बुद्ध म्हणतात, बघा ते खोड आहे, ते खोड वाहत आलं, जर ते किनाऱ्याला लागलं तर ते खोड समुद्राकडे जाऊ शकणार नाही. बघा काय म्हणतात, ते खोड जर किनाऱ्याला लागलं, किनारा म्हणजे किनाऱ्याला लागलं तर ते खोड समुद्रापर्यंत जाऊ शकणार नाही. जर ते खोड जाता 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 रेतीमध्ये जर फसलं तर ते समुद्राकडे जाऊ शकणार नाही. मग काय म्हणतात, जर ते खोड जाता 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 भवरा म्हणतात ना, भवऱ्यामध्ये जर फसलं म्हणजे ते खोड समुद्राकडे जाऊ शकणार नाही. आणि ते खोड वाहता जर कोणी त्याला काढून घेतलं, त्या खोडाला जर कोणी काढून घेतलं नाही का, कोणाला दिसलं ते खोड, तर ते समुद्रापर्यंत पोहोचणार नाही. आणि ते खोड जर आतूनच सडलेलं असलं तरी पण ते खोड समुद्रापर्यंत जाणार नाही. या प्रकारे बुद्ध आपल्या भिक्षूंना सांगतात. आणि मग भिक्षू म्हणतात, हो भगवान बरोबर आहे तुमचं, समुद्रापर्यंत नाही, पण तुम्ही इथे यायचा असे काय, कशासाठी सांगता. तर बुद्ध म्हणतात, ऐका, जर खोड चला बाहेर जा, ज्यांना गोष्ट करायची. तर काय म्हणतात बुद्ध, जर खोड वाहता किनाऱ्याला जर लागलं तर किनाऱ्याला लागल्यानंतर ते खोड समुद्रापर्यंत पोहोचणार नाही. तर किनारा म्हणजे माणसाचे असेल, आपण बौद्ध आहोत, आपणही असेच आहोत त्या खोडाप्रमाणे, पण त्या खोडाला किनाऱ्याला लागलं तर ते समुद्रापर्यंत, ते बौद्ध आपण आहोत ना, समुद्रापर्यंत जात का नाही, कारण खोड जरी असलो आपण तर समुद्र म्हणजे निर्वाण. समुद्र म्हणजे काय, बुद्धत्व, जिथे ज्याला बुद्धत्व प्राप्त झालं म्हणतो ना, म्हणजे समुद्र म्हणजे बुद्धत्व आणि खोड म्हणजे आपण बौद्ध. आपल्याला असं वाटते की आपण बुद्धं शरणं गच्छामि म्हणतो, आपल्याला वाटते की आपण बौद्ध आहोत, पण आपल्यामध्ये त्या खोडाप्रमाणे आपली स्थिती आहे नाही का. म्हणून आपल्याला काहीतरी अडथळे आहे, बाधा आहे. ह्या ज्या बाधा सांगितल्या, आता किनाऱ्यामध्ये जाणं, तर पहिली बाधा आहे किनाऱ्यामध्ये लागणं, म्हणजे किनाऱ्याला लागणं म्हणजेच आपण जे आपले इंद्रिय आहे, त्या इंद्रिये जे 6 इंद्रिय आहे आपले आहेत ना, 6 इंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन. बरोबर, मन. तुम्हाला इथं माहिती आहे, धन्यवाद, म्हणजेच ओळखता तुम्ही, छान. तर 6 इंद्रियाच्या अधीन आपलं जीवन आहे. आपल्याला वाटते की आम्ही बौद्ध आहो, परंतु आम्हाला या 6 इंद्रिय आहे ते पुढे जाऊच देत नाही. आम्हाला वाटते कधी कधी आमचं जीभ आहे ना, असं वाटते की नाही आपण बौद्ध आहोत, पण थोडंसं खाल्लं ना मटण तर काय होते, नाही का, थोडं चवसाठी वाटते की नाही. कधी कधी कान आहे, कान इथे जर चांगलं आपण ऐकत आहोत प्रवचनाने, तिकडे काही भांडण झालं तर आपले कान कोणीकडे जातात, भांडणाकडे जाईल, इथं नाही ऐकणार कोणी नाही का. आता इथे बसले आहोत, थोडीशी शिस्त आहे, डिसिप्लिन आहे, पण थोडं भांडण होऊ द्या थोडंसं, आणि मग भांडण झालं की आपण आपलं कान तिकडे घेऊन जातात आपल्याला. म्हणजे इंद्रियामध्ये आपलं डोळे जे पाहतात, डोळे, कान, नाक, ह्या इंद्रियाच्या अधीन आपलं जीवन आहे. म्हणून बुद्ध म्हणतात त्या इंद्रियावर ताबा, दमन या कंट्रोल करा. एसटी इंद्रियानी समथंगतानी. बुद्ध काय म्हणतात,
यस्सी इंद्रियानी समथंगतानी. हे जो 6 इंद्रिय आहे, हे जे 6 इंद्रिय आहेत, या इंद्रियावर नियंत्रण करा. हां, जर आपल्याला जेवणाच्या वेळेस आलं, खूप सारं जेवणासाठी आलं, तर आपल्याला खाऊन घेतो आपण, त्याच्याकडे लक्ष देत नाही की आपलं पोट खराब होऊ शकते, नाही का. अशासारखे सारे इंद्रिय आहे या 6. तर बुद्ध काय म्हणते, यस्सी इंद्रियानी समथंगतानी. समथ म्हणजे शमन करा, शांत करा. आणि जर आपण शांत केलं तर आपल्याला कार्य जे करत आहोत त्याच्यामध्ये आपण सफलता प्राप्त करू शकतो, यश मिळू शकते. म्हणून हे 6 इंद्रिय मी तुम्हाला याच्यात डिटेल सांगणार नाही, खूप सारा. परंतु तुम्ही वर्ग इथे प्रोफेसर साहेब येत असतात, तुम्ही शिकू शकता, किंवा आमचे वर्ग चालतात, धर्मचारी येतात, संघभूषण आहे इथे, त्यांना बोलू शकता आणि ते मग तुम्हाला इथे सांगू शकणार. वर्ग चालू करा इथे, कारण की वर्ग चालू केल्यानंतर धम्म वर्गामध्ये तुम्हाला खूप जानकारी मिळू शकते, माहिती मिळू शकते. तर पहिली गोष्ट आहे की आपलं किनाऱ्याला जर फोड लागलं, म्हणजे आपण 6 इंद्रियामध्ये जर राहिलो, आपण 6 इंद्रियाचे जर गुलाम होऊन राहिलो, तर आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून याच्या जर ते किनाऱ्या लागण्याचं म्हणजे आपण 6 इंद्रियात जर अटकलो, तर आपलं बुद्धत्व जे आहे किंवा बुद्ध आहे, आपण त्याला समजू शकणार नाही. दुसरी बाब सांगितली की हळूहळू दुसरं, जर ते खोड म्हणजे ते बुंदा जर वाहता वाहता रेतीमध्ये धसला, रेती म्हणतात ना इकडे, रेतीचं म्हणतो ना आपण, वाळू. हां, बरोबर, रेती म्हणजे हिंदी आहे नाही का, वाळूला म्हणतात नाही का. तो वाळूमध्ये जर धसला तर ते समुद्राकडे जाऊ शकणार आहे का, नाही. तर दुसरं बुद्ध म्हणतात की आपल्यामध्ये आशा आकांक्षा खूप आहे. आपण आशा आकांक्षामध्ये आपली आशा खूप उंचावलेली आहे. म्हणजे कसे, आपण संतुष्टच होत नाही, होतो का. आता बघा ना, जर आपल्याकडे सायकल आहे, सायकल असली तर आपल्याला काय वाटते, मोटरसायकल पाहिजे. मोटरसायकल आली तर मोटर पाहिजे, मोटर आली तर बंगला पाहिजे, एक बंगला आला तर 2 बंगला पाहिजे, चांगली घरं पाहिजे, आणि ते आलं तर मग एक चांगली बायको पाहिजे, आणि ती भेटली, पैसे आपल्याकडे, एका बायको भरतच नाही, आणखी दुसरी ती बायको पाहिजे, होते की नाही. म्हणजेच आपली संतुष्टी वाढत 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 कुठपर्यंत जाते, मरेपर्यंत आपली इच्छा कांक्षा आशा कांक्षा आपल्या पूर्ण होतात का, आपण त्याच्यामध्येच फसलेलो असतो. आणि म्हणून आपल्याला बुद्ध आपल्याला माहीत आहे, हां, पण म्हणून म्हणतात ना, सांगा ज्ञानी अनुभवातून बुद्ध तुम्हा कळला का. आपल्याला मी बुद्ध कळला का, तुम्हाला कळला का, सांगा. हो, नाही, नाही. मग मी काय पुढे म्हणू शकत नाही. जर कळला बुद्ध जर कळला तर धम्माकडे वळला का. धम्माकडे बुद्धच कळला आणि धम्माकडे तर कसं जाणार आपण, नाही का. तर यासारखं आपल्याला दुसरं जे आहे, आशा आकांक्षामध्ये आपण चिपकलेले आहोत, हां, चिकटलेले आहोत, आणि म्हणून ते खोल समुद्रापर्यंत जाऊ शकत नाही, नाही का. कसे चिकटले आपल्याला बघायचं आहे. आपल्यामध्ये आशा आकांक्षा संतुष्टी, आम्ही आता त्रिशरण पंचशील घेतलं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर म्हटलं शांती संतुष्टी, काय म्हणतो आपण, शांती संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो असं म्हटलं ना. पण आपण शुद्ध करतो का. आपल्या आशाकांक्षा किती मोठ्या मोठ्या असतात, तरी पण असो, आपल्याला स्वस्थ राहण्यासाठी, आपल्याला विकास करण्यासाठी काही बाबी जरुरी आहे, परंतु आपण संतुष्ट होत नाही, आणि त्याच्यामुळे आपण काहीही करू शकतो. हां, वेळ आला तर मर्डर पण करू शकतो. आणि म्हणून आपल्याला संतुष्ट जीवन कसं करायचं, साधेपणाचं जीवन कसं करायचं, हे आपल्याला साध्य करायला पाहिजे. नाही तर मग ते खोड ते रेतीमध्ये फसल्यासारखं होणार आहे. तिसरी बाब सांगतात बुद्ध की जाता जाता जर ते खोड आहे आणि त्या खोडावर जर कुणाची नजर पडली, नजर पडते ना कधी कधी, पोहणारे लोक पाहतात नाही का, आणि त्याला ते सुंदर दिसते करून एकदम, अरे वा काहीतरी वाहत जात आहे, आणि हे खोड चांगलं वाहत आहे, काही आपल्याला फर्निचर काहीतरी आपण बनवू शकतोय त्याचं, आणि म्हणून त्याला काय वाटते याला काढून घ्यायचं नाही का. अशासारखं ते खोड जात आहे समुद्राकडे, त्याच्यात ताकद आहे, जात आहे, हां, पण ते कोणी ना कोणी काढून घेते.
घेतात की नाही. आणि बुद्ध काय म्हणतात, असंच माणसाचं बौद्ध जर आहे, बौद्ध जर आचरणशील होत आहे, पंचशिलाचं आचरण करत आहे आणि मस्त उपासक काय म्हणतात त्याला, पांढरे कपडे टाकणं नाही का, आणि काय म्हणतात अष्टशील घेतात पौर्णिमाच्या वेळेस, म्हणजे आणि त्याचा विकास होत आहे. तर कुणाला असं वाटतं की अरे हा पुढे जात आहे. हां, प्रोफेसर आपले काय नाव आहे यांचं, उत्तमजी शिंदे, हे पुढे जात आहे, काम करत आहे लोकांसाठी. आता यांच्यावर काय आहे, लोकांची नजर आहे, यांच्यावर लोकांची नजर आहे, आमच्यावर लोकांची नजर असते. कारण की हा पुढे जात आहे ना, तर याला कसं मागं घ्यायचं. मग आपल्याकडे मागं घेण्यासाठी यायचं, अरे तुम्ही काय काम करताय भारतीय बौद्ध महासभाचं, या या काय म्हणतात समता सैनिक दलाचं किंवा हे धम्माचं कार्य कसं, तुम्हाला मी चांगली ऑफर देतो, चला तुम्हाला चांगलं पद देऊन देतो, हां तुम्हाला चांगले पदावर बसून देतो, आणि मग तुम्हाला हळूहळू चला ना भाजपामध्ये या किंवा काय म्हणते ते काँग्रेसमध्ये या, असे लोक तुम्हाला काढून घेऊन जातात ना आपल्या मनामध्ये. आपल्या त्या पार्टीमध्ये काय करतात, तुम्हाला अध्यक्षपदाची लालच देतात किंवा तुम्हाला विधायक म्हणजे मंत्रीपदाची बनण्यासाठी तुम्हाला ऑफर करतात. आणि अशा माणसाला हे जे धार्मिक आहे आणि यांना काय करतात, त्याला हळूच त्यांना ऑफर देऊन, ऑफर जर नाही झाली, नाही मला धम्माचं काम करायचं आहे, मला धम्माचं काम करायचं आहे आणि माझं जीवन इथं चांगलं चालू आहे जर म्हटलं यांनी, तर मग ते काय करतात, मग मारण्याची धमकी देतात ना. आपल्यामध्ये पहा काही असे विधायक लोक आहेत, असं म्हणतात की लोकसभामध्ये 165 लोक आहेत आपले, किती आहेत 165, परंतु कोणी त्याच्यामधलं बोलत आहे का कोणी, पार्टीमध्ये केलेले आहे. यांनी हळूच वार आपल्या पार्टीतून काढलेला आहे. बाबासाहेबांच्या वेळेस असंच झालं. बाबासाहेब जात होते आणि ते UP-मध्ये नाव जगजीवनराम नाव ऐकलं असेल, हां याला प्रधानमंत्री बनण्याचं ऑफर दिलं होतं आणि तो तुटला. बाबासाहेब जेव्हा तिथे जात होते तर त्यांच्यावर गोटे मारून, दगड मारून त्यांना वापस केलं बाबासाहेबांना आपल्या लोकांनी, बघा. आणि हे एक पासवान शास्त्री म्हणून त्यांनी जेव्हा त्याने 1995ला एक आंबेडकर जयंती होती, त्यांना जेव्हा ऑफर केलं तेव्हा तो पासवान जो शास्त्री होत आहे त्यांनी त्या सभेत म्हणजे आंबेडकर जयंतीचं निमंत्रण स्वीकार केलं आणि त्यानं रडत सांगितलं की बाबासाहेबांना आम्ही गोटे मारले, गोटे फेकून वापस केलं का, की आम्हाला जगजीवनरामने आदेश दिला होता की याचं भाषण झालं पाहिजे नाही इथे. जर बाबासाहेबांचं तिथं भाषण झालं असतं तर निश्चित तिथले लोक जे सासारामचे म्हणजे उत्तर प्रदेशातले त्यावेळेस बौद्ध झाले असते आपल्यासारखे, परंतु होऊ दिलं नाही. अशासारखे आपल्यामधून लोक जे धम्माचं कार्य करतात, चांगलं समाजाचं कार्य करतात, तर हा कसा पुढे जाईल त्याचे काय करतात, त्याला हळूच वाट त्या खोडाला जसं काढून घेतलं त्याच्यासारखे आपल्या जे धम्म प्रचारक असतात त्यांना काढण्याचा प्रयत्न करतात. आमिष देऊन, पैसे नाही तर धमकी देऊन, म्हणजेच मग आपण तिथे काय होतं, आपण तिथे त्यांची गोष्ट मानावीच लागते. आणि म्हणून असं जर आपण अधर कच्चे जर असलो, असे अधर कच्चे असलो तर आपल्याला त्याच्यावर कार्य करावं लागेल. असे लोक आपल्याला बाहेर काढावं लागतील. आपण कोणाचे सैनिक आहोत, आपण कोणाचे शिपाई आहोत, बाबासाहेबांचे आहोत ना. बाबासाहेबांनी एवढा चांगला धम्म दिलेला आहे, आपल्या धम्माचं कार्य करायचं आहे. असे बाहेर जर समाजाचे निघतील तर मग आपला धम्माचा प्रचार होईल का, नाही. मग आपल्याला खरोखर बुद्ध समजला पाहिजे. जेव्हा आपल्याला बुद्ध समजला, बुद्धं शरणं गच्छामी म्हणतो किंवा त्रिरत्न वंदनामध्ये म्हणतो, तर तेव्हा त्या त्रिरत्नाचं नाव, त्याचा अर्थ काय आहे, आपल्याला नमो तस्स म्हणतो, याचा अर्थ तरी माहीत आहे का? नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, हे जे 4 शब्द आहे याचा तरी अर्थ आपल्याला माहिती आहे का? जर हाच समजला आहे तर आपण पुढे जाऊ शकतो, हेच तर माहीत नाही आपल्याला. म्हणून आपल्याला लक्ष द्यायचं आहे की ऐसा होता है कि अगर तुम भीम के सच्चे हो, अगर तुम भीम के सच्चे हो और इरादे भी तुम्हारे अच्छे हो तो फेंक दो बाहर समाज के अंदर जितने भी मड़के कच्चे हो.
कच्च्या फेकून द्या, काढू काही जरूरत नाही, हाजी हाजी करायची जरूरत नाही आपल्याला. आपल्याला दमदार बौद्ध बाबासाहेब काय म्हणतात, बाबासाहेबने किती कष्ट केले आपल्यासाठी माहिती आहे का. कई बार तूफानों से उलझता रहा बाबासाहेब, हा कई बार तूफानों से उलझता रहा और हर बार नया नया सबक मिलता रहा. बहुत कोशिश की आंधियों ने उन्हें मिटाने की, बहुत बहुत कोशिश की उन्हें मिटाने की, बहुत कोशिश की आंधियों ने उन्हें मिटाने की, मगर मेरा भीम जैसा दीपक तूफानों में भी जलता रहा, तूफानों में जलता रहा. अशा त्या भीमान, अशा त्या बाबासाहेबांच्या आम्ही कोण आहो, लेकर आहो, मामुली आहो का. बाबासाहेबांना एक कवी काय म्हणतो, बाबासाहेबांच्या त्या कष्ट, बाबासाहेबांनी काय केलं आपल्यासाठी, काय केलं काय नाही. बाबासाहेब काय म्हणतात, सूर्यास, बाबासाहेब सूर्यास म्हणाले, अरे तू तिथला सूर्य आणि मी इथला सूर्य. काय म्हणतात बाबासाहेब, बाबासाहेब सूर्यास म्हणाले, अरे तू तिथला सूर्य आणि मी इथला सूर्य, म्हणून आपण दोघे ठरवूया, दोघे मिळून एक करार करूया. अरे तू तिथे ताऱ्यांना प्रकाशित कर आणि मी इथे साऱ्यांना प्रकाशित करीन, साऱ्यांना प्रकाशित करीन. आणि तेच काम बाबासाहेबांना केलं. आणि आपण त्यांचे बौद्धांचे कोण आहोत, आपण बौद्धांचे शिपाई आहो. आणि जर आपण शिपाई आहोत तर आपलं कर्तव्य काय आहे, धम्मप्रचारक बनण्याचं कर्तव्य आहे. तर कधी बनणार आपण, आपल्याला बाबासाहेबांनी वाघ बनवलेला आहे, आपल्याला सिंह बनवलेला आहे. चंदनाची बराबरी कोणी इतर लाकडं करू शकत नाही, बरोबर. चंदनाची बराबरी कोणी इतर लाकडं करू शकत नाही. और आणि वाघाची बराबरी कोणी माकडं करू शकत नाही. मग तुम्ही वाघ आहे ना, माकडं आहो का आपण, जरी आपण माकडापासूनच इंसान माणूस झालो, परंतु आपण माकडा आहो का. तो चंदनाची बराबरी कोणी इतर लाकडं करू शकत नाही आणि वाघाची बराबरी कोणी इतर माकडं करू शकत नाही. असाच आहे हा बुद्धाचा धम्म. जर धम्माने वागाल तर तुमचं कोणी वाकडं करू शकत नाही, वाकडं करू शकत नाही. मग तर आपल्याला धम्मप्रचारक बनायचं आहे. आणि असे जे समाजकंटक आहे त्यांच्यावर लक्षच द्यायचं नाही. तर जर आपण मजबूत बनलो तर आपल्याला कोणी उचलून घेऊन जाऊ शकत आहे का, नाही. आणि मग चौथा आहे, त्याला म्हणतात आतमधून सडलेला. ते खोड जर आतमधून सडलं असेल तर ते फुरका फुरका होऊन काय होणार आहे, ते खतम होऊन जाईल, समुद्रापर्यंत पोहोचणार आहे का, नाही. खोकला झाला, खोकला म्हणजे आता खोक तो खोकला नाही, ते सडला, आतमध्ये सडला तर ते खोड जाईल का. बुद्ध काय म्हणतात, त्याचप्रमाणे आपण बौद्ध आहोत, आपण बौद्ध आहोत. मग बौद्ध कसे आहो आपण, सडल्यासारखे आहोत, नाही का. सडल्या खोळासारखेच आहो आपण. कारण की कोणी जर म्हटलं आपल्याला बौद्ध आहे तर मग आपण बौद्ध आहो का, आतमध्ये, आतमध्ये खोकला आहे. बुद्ध काय म्हणतात, कैरांचे कैराथेन दल्ल मेतंग परक कम्मे. काय म्हणतात, कैरांचे कैराथेन दल्ल मेतंग परक कम्मे. परक कम्मे, परक कम्मे म्हणजे पराक्रम, पराक्रम म्हणजे हा पराक्रम बुद्ध धम्मातून आलेला शब्द आहे, पालीतून आलेला शब्द आहे. हा पराक्रम कशासाठी करायचा, काय म्हणतात, कैरांचे, कैरांचे म्हणजे कर्तव्य. आपलं जे कर्तव्य आहे, आपलं कर्तव्य काय आहे, आपली कृती कशी असली पाहिजे, कैरांचे जे कर्तव्य आपलं आहे ते कर्तव्य आपण केलं पाहिजे. कैरांचे कैराथेनं. आणि कसं केलं पाहिजे, दल्ल मेतंग. मेत्त म्हणजे मैत्रीपूर्ण, मेत्त म्हणजे मैत्री, मैत्री जशी आपल्यामध्ये मैत्री निर्माण झाली पाहिजे. आणि मैत्रीपूर्ण मेत्त. दल्ल, दल्ल म्हणजे काय, दल्ल म्हणजे दृढ निश्चय केला पाहिजे, दृढ निश्चय. दृढ निश्चय कसा करायचा, कैरांचे कैराथेनं. जे कर्तव्य सांगितलेलं आहे तुम्हाला, आणि बाबासाहेबांना कोणतं कर्तव्य दिलेलं आहे आपल्याला, दीक्षा देऊन बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या. दिल्या का 22 प्रतिज्ञा, आहे का तुम्हाला माहिती आहे ना.
बरं 22 पैकी त्याच्या आधी आणखीन काय दिलं आपल्याला? पंचशील, 5 शील, जसं यांनी सांगितलं. तर हे 5 शील आपलं कर्तव्य आहे, नाही का? बुद्ध काय म्हणतात? कैरांचे कैरात हे न दल्लमेतम. दल्लमेतम तुम्ही दृढ निश्चय करा की तुम्ही बौद्ध आहात. वाघाचे तुम्ही काय आहात? वाघाचे लेकर आहात आपण, नाही का? मग वाघ आहे ना आपण. बाबासाहेब एवढं कठीण परिस्थितीतून आपल्याला वाघ बनवलेलं आहे, तर आपलं कर्तव्य आहे बौद्ध आहे. मग बौद्ध कसा दिसला पाहिजे? आता आम्ही रस्त्याने येत होतो, आमचे भेंगरे साहेब यांनी एक गोष्ट सांगितली, फार महत्वाची गोष्ट सांगितली त्यांनी. आणि इतकी मस्त गोष्ट आहे ती की मला असं वाटलं वा वा भेंगरेजी तुमचं पुण्यानुदान. त्यांनी त्यांचे एक मित्र होते, प्रोफेसर साहेब असतील काही, मला माहीत नाही काय आहे, प्राचार्य होते. आणि ते यांना म्हणाले, भेंगरे साहेब मी तुमचा, कारण कथा मोठी आहे आपण शॉर्टकट सांगणार आहोत. त्यांनी म्हटलं की साहेब तुमचा बौद्ध धर्म मी स्वीकार करतो. तो जैन आहे. कोण? जैनी समजलं ना? जैन धर्म तो जैन धर्माचा आहे. आणि तो जैन धर्माचा भेंगरे साहेब म्हणतात, साहेब मी तुमचा बौद्ध धर्म स्वीकार, तुमचा बौद्ध धर्म खूप छान आहे, खूप आवडतो मला. आता काय वाजवत आहे? बरोबर आहे. तर त्याला कसं वाटलं, तुमच्या बौद्धाचा धर्म खूप छान आहे, खूप स्वतंत्र आहे तुमचा बौद्ध धर्मामध्ये, आमचा धर्म सोडून मी तुमच्या बौद्ध धर्मामध्ये येतो. आणि मग त्यांनी म्हटलं की तुम्हाला बौद्ध धर्म कसा आवडतो, नाही का? कसा आवडते म्हणजे तुमची आवड सांगा. नाही नाही मला बौद्ध धर्म चांगला आवडते. मग यांनी विचारलं, अरे आवडते तर काय, कसं आवडते? तर त्यांनी म्हटलं तुमच्या धर्मामध्ये दारू पिणंही चांगलं आहे, मटण खाणंही चांगलं आहे. आमच्या जैन धर्मामध्ये जर दिसलं बौद्ध जैन दिसला तर दारू पितानी त्याला काढून देतील. म्हणजे आपली आयडेंटिटी काय आहे? बौद्धाची आयडेंटिटी काय, आपला परिचय काय आहे? जैनी लोक, अन्य धर्माचे लोक काय समजतात आपल्याला? की आपल्या धर्मामध्ये, बौद्ध धर्मामध्ये सब अलाव आहे. म्हणजे तुम्ही दारू प्या, मटण खा, व्यभिचार करा, हिंसा करा, चोरी करा. म्हणजे त्यांच्यामध्ये आमच्या प्रती काय काय समजलं त्या? असे बौद्ध पाहिजे का आपल्याला? नाही. म्हणून बुद्ध म्हणतात इथे की कैरांचे कैराथे न दल्लमेतम पराक्रमे, पराक्रम करा. कशासाठी? जे कर्तव्य दिलेले आहे आपल्या बौद्धांचे 5 कर्तव्य कमीत कमी करा. की मी काय करणार आहे? हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटे बोलणार नाही आणि दारू पिणार नाही. हे आहे की नाही बुद्धांचे कर्तव्य? आणि मग आपण करतो का? आपण बौद्ध आहोत तर आतमध्ये आपण सडलेल्या त्या खोळासारखे आहो की नाही? आपल्याला खोळ जर मजबूत नाही तर आपण बुद्धत्वाच्या त्या समुद्रामध्ये आपण पदार्पण करू शकतो. परंतु आपण इथे काय करतो? आपल्या मनामध्ये या सडल्यासारख्या खोळासारख्या आपलं मन आहे. आणि म्हणून आपल्याला काय म्हणते? कैरांचे कैरात हे ना. तर कैरांचे कैरात हे न दल्लमेतम पराक्रमे. पुढची जी लाईन आहे फार महत्वाची आहे. काय म्हणतात? शिथिलोही परिवाज्यो, शिथिलोही परिवाज्यो धियो आतिरते रजंग. रज म्हणजे धूळ. हे जे आपण हे धूळ उडते ना त्याला काय म्हणतो आपण? त्याला रज. धूळ उडते याला काय म्हणतो आपण? धूळच म्हणतो ना. धूळ रज म्हणजे धूळ. आतिरते म्हणजे उडवणे. आणि धियो म्हणजे जास्तीत जास्त. धियो काही पालिपी शब्द काय आहे? धियो म्हणजे जास्तीत जास्त. तर काय म्हणते? परिवाज्यो. परिवाज्य म्हणजे आपण बौद्ध झालो, बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. तर शिथिलोही परिवाज्यो. असे शिथिल म्हणजे ढिले ढाले. शिथिल म्हणजे ढिले ढाले. तर बुद्ध काय म्हणतात? असे ढिले ढाले बौद्ध नको. धूळ उडवणारे बौद्ध नको. धूळ उडवणारे बौद्ध नको. तर कसे पाहिजे आपल्याला? दमदार बौद्ध पाहिजे, आचरणशील पाहिजे. कैरांचे कैरात हे न दल्लमेतम पराक्रमे
म्हणजेच तुम्ही दृढ निश्चय करा, मैत्रीपूर्ण दृढ निश्चय करा आणि पराक्रम करा. कशासाठी? आपलं कर्तव्य म्हणजे 5 शील जे आहे ते पालन करण्यासाठी तुम्ही कर्तव्य करा आणि पराक्रम करा. परंतु आपला पराक्रम कुठे असतो माहित आहे का? सकाळी उठलं तर घरात भांडण करतो आपण. नवरा नवरीशी भांडते, पती पत्नीशी भांडते आणि पती दोघेही भांडत असतात. आपल्या घरी भांडण आहे. आपण काय आहे ते आपण त्या भांडणाचे भांडवलदार आहोत, नाही का? पण आपल्या घरी चुगली, चाळी, निंदा याच्यामध्ये पराक्रम करतो आपण. कोणाची चुगली करायची, कोणाची निंदा करायची, याच्यामध्ये आपला पराक्रम जास्त असतो. पण बुद्ध काय म्हणतात? हा पराक्रम सोडा, हा पराक्रम नाही. तर आपल्याला आपल्यामधले जे कर्मकांड आहे हे कधी सुटतील? भांडणातच राहिलो आपण, चुगली चाळी मध्येच राहिलो तर बौद्ध कसं समजा? कसे बौद्ध बनवू आपण? आपल्याला बौद्ध बनायचं आहे तर आपल्यामधले जे भांडण आहे, वादविवाद आहे, कलह आहे, आपसापसा समाजात आपली एकी नाही का? नाही, यासाठी नाही. आपण कर्मकांडी आहोत. असं म्हणतात की एक भिक्षू कडे एक असे जे मुलं आहेत ना, असे 18-19 वर्षाचे, एक मुलगा असाच गाडीमध्ये चढला, ट्रेनमध्ये, आणि त्यानं भिक्षूला पाहिलं. त्यानं वंदामी म्हणते त्याला वंदामी केलं. कोण? एका मुलानं 18 वर्षाच्या. आणि जेव्हा वंदामी म्हणते केलं असं, तर त्याच्या हातामध्ये काय बांधला होता? धागा, पांढरा, हिरवा, काय रंगीन धागे बांधतात ना. आणि या गळ्यामध्ये लॉकेट होतं. गळ्यामध्ये काय होतं? लॉकेट. आता त्याचं लक्ष गेलं भिक्षूचं. म्हणते, बाबू तू कोण आहे? बौद्ध आहे का? बोलते, हा. म्हणते, मी बौद्ध आहे. अरे तू बौद्ध आहे तर तुझ्या हातामध्ये हे रंगीबिरंगी धागे कशासाठी? आणि हे तुझ्या गळ्यामध्ये ते कोणाचं लॉकेट? त्याचा हनुमानचा फोटो असेल, हनुमानचा. तर हा हनुमान लॉकेट कशाला आहे? तर तो म्हणते, नाही म्हणते, मी सर्वांनाच मानतो, मी सर्व धर्मांना मानतो. तू बौद्धही आहे, तू सर्व धर्माला आहे. हो, मी बौद्ध आहे, बौद्धाला चांगलं मानतो, मी बौद्ध आहे, गर्वानं सांगतो की मी बौद्ध आहे. पण मी सर्व देवी देवता, सर्व धर्म एकच समान आहे. तुम्हाला वाटते का असं आहे का? नाही. 18 वर्षाचा 19 का? की असे ह्या मुलांना यावेळेस शिक्षण कोण देणार पाहिजे? आई वडिलाचं कर्तव्य आहे. परंतु आपण त्या मुलांना आपण लहानपणापासून शिक्षण नाही दिल्यामुळे तो आपल्याला काय सांगतो आणि इथे येत का नाही ते लोक ऐकण्यासाठी? कारण आपण लहानपणापासून त्यांना शिक्षण दिलं नाही. आणि मग काय? भिक्षू काय म्हणतो? तुला एक गोष्ट सांगतो. भिक्षूने एक गोष्ट सांगितली. काय म्हणतात? बघा, एक पती पत्नी लग्न झालं, पण त्या पती एवढा मारत होता, त्या पत्नीला खूप मारत होता, खूप अत्याचार करत होता. दारू प्यायचा, घरी येऊन मारायचा. आणि तो इतका खराब होता की रोज प्रताडित करत होता पत्नीला. आणि बिचारी ते सहन करत होती. का सहन करत होती? की हा पती माझा परमेश्वर आहे. असं म्हणतो ना, पती परमेश्वर म्हणता ना. बापा, हा माझा पती कोण आहे? परमेश्वर आहे. आणि तो बिचारा तो रोज मारायचा त्याला, रोज आला पिऊन. कारण तो शराबी होता, नशेडीत होता. ते काय जुगार म्हणजे जुवा खेळतात ना, जुवा खेळणारा होता. आणि आणखी ते रंडीबाजी करणारा होता. सर्वच त्याच्यावर शौक होते. आणि तो त्याला मारायचा येऊन. बिचारी खूप प्रताट झाली. प्रताट करून एक दिवस तिला असं वाटलं की हा नवरदेव, आपला नवरा जो आहे ठीक नाही, म्हणून तिने त्याला सोडून दिलं. सोडणार नाही ना, जर मारण रोज मारण तर सोडणार नाही का? आणि सोडला. आणि सोडल्यानंतर मग दुसरा तिनं एक पती केला. तो पती इतका इमानदार, इतका प्रामाणिक निघाला की तो त्याची खूप सेवा करायचा. कोणाची? त्या पत्नीची. त्याला त्या पत्नीसाठी बिंद्यापासून साडीपर्यंत आणून द्यायचा, खूप प्यार करायचा. अशासारखं त्या पती, जो दुसरा पती मिळाला, एवढा चांगला मिळाला की त्याचे सर्व जे काही तिच्यामध्ये ते अत्याचार होत होते ते तिला वाटलं की बापरे, मला किती चांगला पती मिळाला, किती चांगला सुंदर पती मिळाला. आणि पती मिळाल्यानंतर ती इतकी सुखात राहत होती, खूप सुखात राहत होती. तिला जे ते मागण्याच्या आधीच तो आणून देत होता. साडी असो, सोनं असो, चांदी असो, खाण्यापिण्याच्या वस्तू असो, फिरायला घेऊन जायचा. म्हणजे तिला असं वाटलं की मी स्वप्नात तर नाही, एवढं काही तो त्याचं करत होता. आणि असं करता करता 1 वर्ष झालं. 1 वर्षानंतर हे बाजारात गेली, हे पत्नी, आणि बाजारात तिचा जुना पती मिळाला. आणि जुना पती मिळाल्यानंतर मग त्यांनी गोष्टी केल्या
आणि मग गोष्टी केल्यामध्ये त्याच्यावर प्रभावात आली आणि पुन्हा मग ते मिळायला लागले. 8 दिवसात 15 दिवसात जो पहिला पती मिळाला त्याच्याशी मिळायला लागले आणि त्याच्या घरी जायला लागली. आणि बघा एवढा हा सुंदर चांगल्या प्रकारे ठेवणारा पती दुसरा त्याला काय करत आहे, त्याला धोका देत आहे की नाही. मग आता तुम्ही सांगा, जो पहिला पती एवढा अत्याचार करणारा, मारणारा, पिटणारा त्याच्यासमोर त्याच्याबरोबर जात आहे, त्याच्या घरी हप्त्यामध्ये जात आहे आणि त्याच्याशी तो ती संबंध ठेवत आहे, तर तुम्हाला कसं वाटते का हे बरं आहे, पहिला पती बरा होता की हा दुसरा पती बरा होता? हा, दुसरा ना. हा, तर दुसरा पती, कारण तो तर चांगलं सारे त्यांचे ते जितके काही त्यांची इच्छा आहे सर्व पूर्ण करत होता नाही का. तर त्या मुलाला विचारते, तर बाबू तू सांग याच्यामध्ये कोणता, त्या बाई चांगली आहे की गलत आहे, चुकीचं काम करत आहे? बाई जर माई बाई असेल तिला मारून ठोकून दिलं असतं म्हणते तो, नाही का, कारण तिथं अत्याचारी नाही. अरे इतका चांगला दुसरा पती मिळाला, त्या पतीला सोडून त्या पहिल्या पतीच्या मागे धावत आहे. तर बाबू असंच आहे, बुद्धाचा धम्माच्या पहिले, संचप्पनच्या पहिले हा जो हिंदू धर्म था, हा हिंदू धर्मामध्ये किती अत्याचार झाला आपल्यावर, हा किती अत्याचार केला. गुलामी तर गुलामी, जातीचे चटके, प्रत्येक मध्ये आपण किती अशुद्ध म्हणून किती आपण सहन केले, म्हणजे त्या पहिल्या पतीसारखंच होतं. आणि म्हणून बाबासाहेब आले, एक चांगले विद्वान, आणि त्यांनी आपल्याला दुसऱ्या पतीच्या रूपानं बुद्ध धम्म दिला आणि तिथे तुम्हाला सारं सुख सुविधा मिळत आहे. तरी पण आपण त्या बौद्धाकडे काय करत आहोत, आपण तिथे बुद्धाला धोका देत आहोत, बौद्ध धर्माला आपण काय करत धोका देत आहोत. त्या पहिले ज्या हिंदू धर्मात होते तेच आपण धागे दोरे बांधत आहोत, तेच आपण लाकड बांधत आहोत. आणि हे ना व्हावं म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या. आणि 22 प्रतिज्ञामध्ये पहिल्या ज्या 8 प्रतिज्ञा आहेत त्या प्रतिज्ञा कशासाठी दिलेल्या आहेत, त्या की आपल्यामध्ये जे ब्रेन मध्ये आहे कचरा, एकाचं नाव घेऊन मी ब्रह्म विष्णू महेश त्यांना ईश्वर मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही, मी राम कृष्ण यांना ईश्वर मानणार नाही किंवा त्याची उपासना करणार नाही, मी गौरी गणपती आणि हिंदू धर्माची जितकी देवी देवता आहेत त्यांची उपासना करणार नाही, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही, ईश्वराने विष्णूने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही, आणि बुद्ध हे विष्णूचा अवतार आहे, हा खोटा जलील करण्यासाठी आम्हाला जलील करण्यासाठी केलेला चुकीचा प्रसार आहे, ज्याला मी फेटाळतो, मानणार नाही. आणि मग मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध कोणतंही कार्य करणार नाही, ही प्रतिज्ञा दिलेली आहे आपल्याला. मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध कोणतंही कार्य करणार नाही. मग आपण बौद्ध आहोत, आणि बौद्ध आहोत मग सडलेले आहोत की त्या खोडासारखे, मग आपण कसे बुद्धत्वाकडे जाणार आहोत, नाही का. तर आपल्याला कसं बनावं, त्या सडल्या, ते जर आतून सडलं असेल खोड, पण आपण त्या बौद्ध आहोत, आपण त्या सडल्या खोडासारखं राहिलं तर काय आहे की आपण त्या 8 प्रतिज्ञा आपल्या आतमध्ये आहे का. 8 प्रतिज्ञा कोणती आहे की कोणतेही क्रियाकर्म मी ब्राह्मणाच्या हातातून करून घेणार नाही, आहे की नाही 8 प्रतिज्ञा. मग याचं आपल्याला पालन जर केलं तर निश्चित आपण त्या समुद्ररूपी निर्वाणाकडे, त्या समुद्ररूपी बुद्धत्वाकडे आपण जाऊ शकतो. तर अशासारखं हे जे आहे आपलं जे खोड आहे ते याप्रमाणे चौथा जो प्रश्न आहे. 5वा भवरामध्ये आपण फसलेलो आहोत. भवरामध्ये जर ते खोड फसलं तर आपण समुद्राकडे जाऊ शकणार नाही. तर त्याच्यामधले 5 म्हणजे पहिली आहे त्याला आपण म्हणतो वित्तेषणा. वित्तेषणा म्हणजे वित्त, धन, म्हणजे आपल्याला धन कमावण्याच्याच मागे लागत असतो आपण, आणि बौद्ध आहोत हे विसरून जातो. मग कोणतेही भ्रष्टाचार करा, कसंही करा, त्याच्यातून आपण पैसा कमावतो, वित्तेषणा. दुसरा इच्छेषणा, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या वासना पूर्ण करण्यासाठी आपण त्याच्यामध्येच गुंतून आहोत, म्हणून आपण बुद्धत्वाकडे जाऊ शकत नाही. तिसरा आहे निद्राशना. निद्रा म्हणजे अजागृत, आपण अजागृत आहोत, जागृत नाही, कारण आपल्याकडे ध्यान नाही. जर आपण ध्यान केलं असतं तर आपण जागृत झालो असतो, आणि जागृती नाही म्हणून आपण निद्रावस्थामध्ये आहोत. तुम्हाला असं वाटतं का इथे बसलेले आहोत तर आपण निद्रावस्थामध्येच आहोत, अज्ञानामध्ये आहोत. आपलं हे अज्ञान आहे.
या अज्ञानातून आपण कधी बाहेर निघणार आहोत? बाबासाहेबांनी आपल्याला या अज्ञानातूनच बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केलेले आहे. तर बाबासाहेबाला समोर ठेवून, बाबासाहेबाला आपल्या समोर ठेवून बाबासाहेबाला बघा. दादा जे डॉक्टर ऑफिसर प्रोफेसर हे कुणामुळे झालेले आहेत? बाबासाहेब. हमारे कौम में बढ़-चढ़कर न अफसर होते. जर बाबा नसते तो हमारे कौम में बढ़-चढ़कर न कोई अफसर होते, न कोई डॉक्टर बनता, न कोई प्रोफेसर होते क्या प्रोफेसर? ये हमारे कौम में बढ़-चढ़कर न कोई अफसर होते, न कोई डॉक्टर बनता, न कोई प्रोफेसर होते. अगर अरे कसम तथागत की हम कभी के मर गए होते अगर भारत में पैदा आंबेडकर ना होते. त्या आंबेडकरांची आपण संतान आहोत आणि त्यांनी आपल्याला असा धम्म दिलेला आहे. साऱ्या जगामध्ये विश्वामध्ये 6 विद्वान झालेले आहेत आणि त्या 6 विद्वानामध्ये बाबासाहेब आंबेडकरचा प्रथम स्थान आहे. साऱ्या भारतामध्ये विश्वामध्ये बाबासाहेबाला ओळखलं जातं. फक्त भारतामध्येच ओळख नाही. काही लोकांनी ओळख त्यांची दाबून ठेवलेली आहे, परंतु आपले बाबासाहेब आपण ओळख त्याची केली. 6 विद्वान तुम्ही ऐका. नाव काय? ते अब्राहिम लिंकन आहे, कार्ल मार्क्स आहे ना, माओ त्से-तुंग आहे. या लोकांच्या पेक्षाही नाव बाबासाहेबांचं आहे विद्वान. आणि 5 बोधिसत्वामध्ये बोधिसत्व आहे. भारतामध्ये नाही, या विश्वामध्ये, भारतात नाही, साऱ्या विश्वामध्ये बाबासाहेब जेव्हा ते 5 बोधिसत्व होते. त्या 5 बोधिसत्वामध्ये बाबासाहेबांचं उंचाईवर नाव आहे, कारण बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा दिलेली आहे. सन 56 मध्ये बौद्ध बनवलेला आहे, महान कार्य केलेलं आहे. एवढं कार्य आजपर्यंत झालेलं नाही. असे बोधिसत्वाचे आपण संतान आहोत. तर आपल्याला कमीत कमी चांगले बौद्ध व्हायचं आहे. तर कसं परिवाजो काय म्हणजे शिथिलो परिवाज्य, शिथिलो ही परिवाजो धियो आखिरते रजंग. तर आपल्याला धूल उडवायची नाही. तू म्हणजे तुम्हाला विचारलं कोणी, तुम्ही बौद्ध आहात आणि हिंसा करता, मटण खाता, तर तुम्ही धूळ उडवण्यासारखे बौद्ध आहात. जर तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कोण आहात? बौद्ध आहात. जर तुम्ही चोरी करता तर तुम्ही धूळ उडवत आहात. जर तुम्ही कोणाला विचारलं बौद्ध कोण आहात? बौद्ध आहात, तर तुम्ही व्यभिचार जर करत असाल तर तुम्ही धूळ उडवत आहात. जर तुम्ही म्हणता बौद्ध आहोत आणि तुम्ही खोटं बोलत असाल तर आपण धूळ उडवण्यासारखे आहोत. आणि जर तुम्ही नशापान करता आणि म्हणता की बौद्ध आहोत तर आपण धूळ उडवण्यासारखं काम करतो. तर आपण जर बाबी आपल्याला ठेवला तर निश्चितच, आणि अशासाठी हे झालं नाही पाहिजे म्हणून पूज्य भंते उर्गेन संघरक्षितांनी आम्हाला एक अच्छा मौका दिलेला आहे. शेवटी आपल्याला सांगायचं आहे मला शेवट, कारण वेळ जास्त झालेला आहे. हो, जेवायचं आहे, सर्वांना भूक लागलेली आहे. तर शेवटी माझं हेच सांगायचं आहे की हे जे आपण काम कर बौद्ध चांगले बनण्यासाठी पूज्य भंते उर्गेन संघरक्षितजी इथे आले आणि त्यांनी पाहिलं की हे बौद्ध नकली बौद्ध होत आहे. तर त्यांच्यासाठी काय द्यायचं म्हणून त्रिरत्न बौद्ध महासंघाची स्थापना केली आणि असे धम्मचारीच्या रूपाने आमच्या गळ्यामध्ये जो केसा आहे आम्ही 10 शिलाचं पालन करतो, प्रयत्न करतो. होऊ शकते कधी कधी एखादं शील होऊ शकते कमी जास्त, परंतु आमचा प्रयत्न आहे की 10 शिलाचं पालन करतो. आणि म्हणून असे धम्मचारी बाबासाहेबांना जो धम्मप्रचारक त्यांना अभिप्रेत होता म्हणून बाबासाहेब तर निघून गेलेत, परंतु पूज्य भंते उर्गेन संघरक्षिता यांनी आम्हाला एक असा अवसर दिला इथे. आणि भारतामध्ये नाही संपूर्ण विश्वामध्ये त्यांनी धम्मचारीच्या रूपानं जे धम्माचरण करणारे असे लोक असतील तर निश्चितच धम्माचा प्रचार होईल आणि संपूर्ण भारतच्या कोण्याकोण्यामध्ये नाही तर विश्वाच्या कोणाकोणामध्ये हा बुद्धाचा धम्म जाईल आणि लोकांना काय होईल, या धम्माची परिचिती होईल आणि बुद्धाकडे येऊन बुद्ध धम्माकडे वळतील. यामुळे आज संपूर्ण भारतामध्ये धम्मचारीच्या रूपानं आम्ही कार्य करत आहोत. भारतामध्ये धम्मचारी प्रत्येक कोण्याकोण्यामध्ये जाऊन आम्ही धम्माचा प्रचार करतो. ध्यान शिकवतो, आचरण शिकवतो, शरणगमन शिकवतो. ही एवढी मोठी संधी आम्हाला पूज्य भंते उर्गेन संघरक्षित यांनी दिलेली आहे. त्यांचं मी खूप खूप पुण्यादन करतो की जर ते मला मिळाले नसते तर तुमच्यासारखाच मी असा एखाद्या कोण्यामध्ये दारू पिऊन पडला असतो. परंतु संघरक्षितामुळे मी दारू काय पिढी काय सर्व सोडून चांगला एक धम्मचारी झालेला आहो. मी जर एवढा मोठा धम्मचारी बनू शकतो तर तुम्ही पण धम्मचारी बनू शकता. तुम्ही बौद्ध बनू शकता. बौद्ध बनून लोकांपर्यंत हा धम्म घेऊन जाऊ शकता, धम्म प्रचार करू शकता. तर सर्वांना माझी शेवटी विनंती आहे
की आपण आपल्यावर विश्वास ठेवा, दुसऱ्यावर विश्वास ठेवू नका. आपला इतिहास निर्माण करा, दुसऱ्यासाठी इतिहास निर्माण करू नका. इसलिए अपनी धरती अपना आकाश पैदा कर, अपनी धरती अपना आकाश पैदा कर, अपने श्वासों पर विश्वास पैदा कर. मांगने से तो भीख भी नहीं मिलती, अरे अपने हाथों से अपना इतिहास पैदा कर, इतिहास पैदा कर, इतिहास पैदा कर. तर सर्वांना शेवटी अभिवादन करतो. सर्व आयोजक मंडळ इथे बसलेलं आहे, सर्वांचं मी पुण्यार्जन करतो. आणि इथे चांगला मला अवसर दिला, गावकरी मंडळी सर्वांनी मला ऐकलं आहे आणि तुमच्या अंतर्मनाला मी प्रणाम करतो आणि इथेच थांबतो. सर्वांना माहिती पडली. धम्मचारी कृष्णजी यांनी सतत 1.5 ते 2 तास आपल्याला बुद्धाचा धम्म अतिशय शेर शायरीनं समजून सांगितलेला आहे. खरोखरच आपण जीवन जगत असताना आपल्याकडे सिद्धांत आणि मापदंडांची गरज आहे. बुद्ध बाबासाहेब सर्वांनाच माहीत आहे असं आपण जीवन जगतो किंवा माहीत आहे याचा आव आणतो, परंतु आचरणामध्ये किती आपला बुद्ध बाबासाहेब आहे. रविवार आला, शुक्रवार आला किंवा पाहुणे आले का कर कोंबडे कापतो, दारूही पितो, खोटंही बोलतोय, चोरीही करतोय. अनेक जे बुद्धाने जे सांगितलेलं आहे त्याचं आचरण आपण किती करतो. उपासकासाठी पंचशील सांगितले, हे पंचशील अष्टशील हे अतिशय महत्वाचे आहे. तर आपण आचरणाचा धम्म आहे, हा बोलण्याचा धम्म नाही. तर अतिशय धम्मचारी नागरत्नजींनी अभ्यासपूर्वक पालीवर खूप मोठा अभ्यास आहे. तथागताच्या काळातली भाषा ही पाली होती आणि त्यांनी पालीचे गाडे अभ्यासक आहे. त्यांना पालीमध्ये सर्व धम्म, विनय पीठक, सुत्त पीठक, अभिधम्य पीठक, त्रिपीठक याचं जे सगळं आहे वेगवेगळं पालीचं अध्ययन त्यांचं आहे. वेळ कमी आहे. जसं शिबिर हे 4 दिवसाचं 5 दिवसाचं असतं, परंतु एका दिवसामध्ये आपण हे समजून घेताना फार कठीण आहे. तरी मी आजच्या या कार्यक्रमाला पांढरकवड्यावरून आलेले आमचे मित्र प्राध्यापक मुन सर यांचं स्वागत करण्यासाठी दीपक भावरे यांना आमंत्रित करतो. त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. शेवटचे 10 मिनिटाचं आपण एक आयुष्यमान विनोद चव्हाण साहेब पोलीस निरीक्षक ठाणेदार पारवा यांचं आपण मार्गदर्शन घेणार आहोत. तरी थोडं 10 मिनिटाचं आपण एक भाषण ऐकणार आहोत, नंतर जेवणासाठी आपण सुट्टी देणार आहोत. यानंतर मी आयुष्यमान प्राध्यापक मुन सर यांचं स्वागत करण्यासाठी दीपक भावरे साहेब यांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर खरोखरच वेळात वेळ काढून शासकीय नोकरी करून वेळ देणं समाजासाठी, सामाजिक जाणीवेमधून आयुष्यमान विनोद चव्हाण साहेब हे आपल्या इथे आलेले आहे. त्यांचं मनोगत आपण ऐकावं, शांततेचं सहकार्य करावं. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आज या आपल्या पारवा नगरीमध्ये मला वाटतं पहिल्यांदाच असेल 1 दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे. खरं तर रमाई बुद्ध विहार सोनखास या सर्व माता भगिनींचे, त्या विहारामध्ये सर्व आयोजकांचे मी आभार मानतो, अभिनंदन करतो की आपण आदरणीय नागराजजी इतके मोठे धम्मचारी आहेत आणि रायपूर छत्तीसगडचे ते असून अतिशय सुंदर मराठी आणि हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला धम्म म्हणजे काय आणि त्याचा प्रचार व प्रसार कशासाठी करायचा याची शिकवण अवघ्या 1.5-2 तासात यापूर्वी दिली. बुद्ध धर्माबद्दल, कारण आमच्या नोकरी लागणे, जसं त्यांनी पण सांगितलं या लोकांना नोकरी कशा लागल्या, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरने किताब खुली म्हणून यांना नोकरी लागल्या. हे सत्यच आहे. कारण ज्यावेळेस आम्ही आमच्या कॉलेजच्या जीवनात अभ्यास करत असताना कुठल्याही देवाधर्माचे फोटो आमच्या समोर नव्हते. हाच फोटो फक्त ब्लॅक अँड व्हाईट आणि छोटा एवढाच आमच्या समोर आजही आमच्या तिथे आहे लायब्ररीमध्ये.
आजही ते आम्ही प्रत्येक कार्यालयात तो शासकीय असतो. आणि आम्ही सुद्धा त्यावेळेस सुद्धा विचार केला होता, एवढे जगात धर्म आहेत, 6-7 तर लिखितच आहेत, वेगवेगळ्या धर्माच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाच धर्म का निवडला, म्हणजे बौद्ध धर्मच का निवडला, याचं खूप मोठं म्हणजे आपल्याला न समजण्या पलीकडे आहे. आणि धम्माचारी ते सांगू शकतील, त्यांनी वारंवार अभ्यासून वारंवार शिबिरात शिकून त्यांना माहीत झालं. पण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे, म्हणजे त्यांचा साधा विचार आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मग संघर्ष कशासाठी करायचा आहे? 14 एप्रिलला डीजे, निळा गंध आणि डान्स याच्यासाठी का? दैनंदिन 18 तास ते अभ्यास करायचे. त्यांचे जणी 18 तास होत होता, आपला तर निदान 10 तास तरी होतो का? या गोष्टीसाठी संघर्ष करायचा आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. समाजात आज जातीपातीचं खूप वातावरण वाढलेलं आहे, पण त्यावेळेस सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, आज और कल हर कोई बात करेगा हरे भगवे नीले पीले रंग की, लेकिन सच्चा देशभक्त है, सच्चा बौद्धवासी है, वो सिर्फ बात करेगा भारत माते की तिरंगे की. आज आपल्याला बौद्ध धर्म म्हणजे काय हे सांगताना तिथे समोरच लिहिलेलं आहे, प्रज्ञा, शील आणि करुणा. प्रज्ञा म्हणजे काय? ज्ञानी बना. ज्ञानी कशाने बनणार आहे? किताब उघडल्याशिवाय, पुस्तक उघडल्याशिवाय ज्ञानी बनणार नाही. म्हणून ज्ञानी बनणं गरजेचं आहे. प्रज्ञा म्हणजे ज्ञानी बनणं. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा सांगितलं की शील म्हणजे सदाचारी बना. आता दारू सोडा, जुगार सोडा, मटका लावू नका, कुणावर अन्याय अत्याचार करू नका, अजून मारहाण करू नका घरातील महिलांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना. हे सगळं म्हणजे सदाचार झालं. खर्रा खाऊ नका. ह्या जर गोष्टी केल्या तर आपण बौद्धवासीकडे किंवा बौद्ध धर्माचे अनुयायी आहोत आणि ते आपण करत आहोत असं पुढे येतं. करुणा म्हणजे काय? की कुणी असो, कोणत्या जातीचा असो, कोणत्या पार्टीचा असो, कोणत्या गावाचा असो, त्याच्यावर प्रेम करा आणि म्हणजे करुणा करा. त्याच्याकडे एक सिम्पॅथी म्हणून किंवा एक सहानुभूतीपूर्वक आपण त्याच्या जागी आहोत तर काय केलं असतं, याप्रमाणे त्याच्यावर प्रेम करा, माया करा. त्याच्यानंतर पुढे आहे की मैत्री. म्हणजे कुणाबरोबर मैत्री? हे प्राणी मात्र जे आहेत, सर्व प्राणी मात्र आहेत, या सगळ्यांबरोबर मैत्री करायची आणि एक त्यांच्यावरती भावना आपल्यामध्ये वृद्धिगत करायची. कारण बौद्ध धर्म हा 2500 वर्षापूर्वीचा आहे आणि जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे. म्हणून आपल्या त्या धम्माकडे जाण्यासाठी किंवा जो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, जे विचार त्यांनी दिलेले आहेत, जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत, जे हक्क दिलेले आहेत, आणि त्या हक्कांची अंमलबजावणी होण्यासाठी पुन्हा एकदा तिथंच येऊन पडतं की चांगलं शिक्षण मिळाल्याशिवाय, आम्ही आणि सतीशजी फार चांगले मित्र आहोत, केवळ पारवा ठाणेदार आज आहेत म्हणून नाही, आम्ही 6-7 वर्षापूर्वीपासून जसं आमची नोकरी सुरू झाली 10 वर्षापूर्वी सुद्धा आम्ही सोबत होतो आणि गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही सोबत काम केलं. असंच मध्ये मध्ये आम्ही विचारलं की काय हकीकत होती. वडीलधारी मंडळी इथे आहेत, उंबरे कुटुंबाची सुरुवातीची परिस्थिती कशी होती, किती त्यांनी कष्ट, म्हणजे ज्यावेळेस पारवा आणि सोनखास तिकडे जायला रस्ता नव्हता, बैलबंडीचे रस्ते होते, शेत मजुरी होती, सगळ्या गावाची मजुरी हे सगळं कुटुंब करत होतं. आणि आज या शिक्षणामुळं असेल, या सदाचारामुळं असेल, या शिलामुळं असेल, हे आज कुटुंब आपल्यामधूनच एक सर्वात पुढे गेलेलं आहे. असं सर्वच कुटुंबांनी या सोनखास मधलं जावं अशी मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो. आणि या रमाई बौद्ध विहाराच्या या संयोजकांचे, आदरणीय धम्माचारीचे, सगळ्यांचे मी या ठिकाणी आपण आलात, आमच्या सर्व बांधवांना मार्गदर्शन करतात, आपले खूप खूप आभार मानतो. आपल्या दीर्घायुष्याची कामना करतो. जय भीम. अतिशय चांगल्या शब्दामध्ये आणि वैचारिक लेवलवर कमी वेळामध्ये आयुष्यमान विनोद चव्हाण साहेब यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि या शिबिरामधून आपल्याला खरोखरच फार मोठं ज्ञान घेऊन जायचं आहे. आणि यानंतर या आजच्या कार्यक्रमाला अमरावतीहून आलेले सतीश उमरे यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा 2 शब्द बोलावं आणि नंतर मग आपण सुट्टी घेऊ.
सर्वांना जय भीम. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, तसेच या भारत देशातील संपूर्ण मानवजातीसाठी किंवा संपूर्ण मानवजातीच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या सर्व समाजसुधारकांना मी त्रिवार वंदन करतो. आणि सर्वप्रथम मला इथे बोलवलं याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. सगळ्यांना तशा भोगाला मानसिकता काही नाही, खरं म्हणजे वेळ मीच लावलाय, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण मी अमरावतीवरून आलोय. कार्यक्रम काल असता तर मी कदाचित सुट्टी घेऊन गावातच थांबलो असतो, परंतु एक दिवस मध्ये आल्यामुळे मला सुट्टी मिळाली म्हणून मी अमरावतीला गेलो होतो. मंचावर उपस्थित सर्व धम्मचारी, प्रमुख पाहुणे, तसेच आमचे मित्र ठाणेदार श्री चव्हाण साहेब, आतापर्यंत आपल्याला मार्गदर्शन करणारे धम्मचारी नागरत्नजी, तसेच विनोद चव्हाण साहेब यांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केले. धम्म प्रशिक्षण शिबिर म्हणजे तसं पहिल्यांदाच होत आहे आपल्या गावामध्ये. खरं त्याची गरज आहे का? आपल्याला धम्म प्रशिक्षणाची गरज आहे का? आपण जन्मापासून बौद्ध आहोत तरी आपल्याला धम्म प्रशिक्षणाची गरज आहे का याचा विचार होणे खूप गरजेचं आहे. कारण काय होतं, बरेच वेळा असं सगळ्यांना वाटतं की आपण बौद्ध आहे म्हणजे त्या जातीत जन्माला आलोय, त्या धर्मात जन्माला आलोय म्हणून बौद्ध आहे. परंतु बौद्ध म्हणजे काय किंवा बौद्ध धम्म म्हणजे काय हे कोणी कधी समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. म्हणजे मला तरी असं वाटतं बौद्ध धम्म म्हणजे ही एक जगण्याची पद्धत आहे. त्या जातीत कोणी जन्माला आला, त्या धर्मात कोणी जन्माला आला म्हणून तो बौद्ध होत नाही. तर बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने जो जीवन जगतो तो खरा बुद्ध असतो. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मच का निवडला याचं कारण एक आहे की बौद्ध धम्म म्हणजे एकच आहे. बौद्ध धर्म म्हणजे माणुसकीचा धर्म आहे, मानवतेचा धर्म आहे आणि समानतेचा धर्म आहे. आपण पूर्वी सर्वच हिंदू धर्मामध्ये जगत होतो. हिंदू धर्मामध्ये जाती प्रथा होती, कर्मकांड होते, अंधश्रद्धा होती. ते सोडून आपण बौद्ध झालो. बौद्ध कशासाठी झालो तर बुद्ध धर्माची काही तत्व आहे. बुद्ध धर्माची मुख्य तत्व काय आहे? बुद्धाचा धम्म हा समतेच्या तत्वावर आधारित आहे, न्यायाच्या तत्वावर आधारित आहे, स्वातंत्र्य विचाराच्या तत्वावर आधारित आहे, न्यायाच्या तत्वावर आधारित आहे. तर ही तत्व खूप महत्त्वाची असतात. आपण बौद्ध झालो म्हणजे काय झालो तर ज्यावेळेस आपण समतेच्या तत्वावर विश्वास ठेवतो, न्यायाच्या तत्वावर विश्वास ठेवतो. समता म्हणजे समानता, स्त्री पुरुष समानता असू दे, तर सर्वच प्रकारची समानता असू दे. तर ही तत्व खूप मोठी आहे, त्या तत्वावर आधारित आपला बौद्ध धम्म आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हा बौद्ध धम्माचा स्वीकार केला. तर मी धर्म बरेच वेळा म्हणतो, बऱ्याच लोकांना वाटतं का असं का होईल, कारण आमच्या वाचनामध्ये आता बऱ्याच वेळा बोलण्यामध्ये असंच येतं म्हणून हे येतंय, पण ते समजून घ्या तुम्ही. तर सांगायचा अर्थ हा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म घेतला म्हणजे एक नवीन जीवन जगण्याची पद्धती स्वीकारली. जी पद्धत आपल्याला आपल्या मानसिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक गुलामगिरीच्या सर्व कड्या तोडून एक चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगला नागरिक म्हणून पुढे येईल आणि आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या देशाचा विकास करेल, ह्यासाठी ही पद्धत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली आहे. आपल्याला फक्त आपण बौद्ध झालो म्हणजे काय, आपण रोज उठून भगवान बुद्धाची पूजा करत असेल किंवा आपण रोज फक्त ज्या ह्या आहे बुद्धांच्या गाथा आहे तेच म्हणत आहो, परंतु आपले ते विचार नसतील, आपल्या प्रत्यक्ष आचरणामध्ये त्या गोष्टी नसतील तर त्याला काहीच अर्थ राहत नाही. तर मला असं वाटतं की बौद्ध धम्म म्हणजे फक्त एक जीवन जगण्याची पद्धत आहे. भगवान गौतम बुद्धांनी मध्यम मार्ग सांगितलाय. कारण काय होतं, भगवान बुद्धाच्या आधी जैनांनी म्हणजे महावीरांनी जैन आणि तथागत भगवान बुद्ध यांचा कार्यकाळ पाहतात दोन्ही समान कार्यकाळ आहे.
जसे भगवान गौतम बुद्धांचे त्रिरत्न आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे, आर्य सत्य आहे, तशीच जवळपास सारखेच विचार महावीर जैन यांचे सुद्धा आहे. परंतु ज्या प्रमाणामध्ये जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार झाला त्या प्रमाणामध्ये जैन धर्माचा प्रसार प्रचार होऊ शकला नाही. त्याचं मूळ कारण असं आहे की त्यांच्यामध्ये अत्यंतिक म्हणजे खूप कठोर नियम आहे. जसं मला नागरत्न धम्मचारी नागरत्न यांनी आपल्याला सांगितलं, आपल्याकडे मध्यम मार्ग आहे. मध्यम मार्ग काय हे आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण कौटुंबिक जीवन जगत असताना सर्वप्रथम पंचशिलाचं पालन करणं खूप गरजेचं आहे. परंतु हे करत असताना आपण अत्यंत कठोर म्हणजे शब्द ते शब्द असं धरून चालणार नाही. हिंसा करणे, खोटं बोलणे म्हणजे काय तर एखाद्याचं खोटं बोलण्याने नुकसान होत असेल दुसऱ्या व्यक्तीचं, ते मानसिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक अशा कोणत्याही पद्धतीत तसं खोटं बोलू नये. आपण बरेच वेळा काय करतो, आपण गल्लत करतो. हिंसा करू नये, खोटं बोलू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये आणि नशापान करू नये. ह्या ज्या 5 गोष्टी आहे, ह्या जे पंचशिला ही खूप महत्त्वाची आहे. आणि मला तरी वाटतं की हे आपण पंचशिला जरी पालन केलं तर आपण आपल्या जीवनामध्ये खूप पुढे जाऊ. तर आपल्याला ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपण बरेच वेळा काही बेसिक जे बौद्ध धर्माची तत्त्व हे समजून घेत नाही आणि मग आपण खूप पुढचा विचार करतो. कारण काय आहे, जे बौद्ध धर्माचं जे तत्वज्ञान आहे ते संपूर्ण पालीमध्ये आहे. आपल्याला जोपर्यंत ते कोणीतरी समजावून सांगत नाही तोपर्यंत समजत नाही. परंतु जी बुद्ध धर्माची जी महत्त्वाची 5 तत्वे आहे, जे कौटुंबिक जीवन जगताना महत्त्वाची आहे, ते तर आपल्याला सर्वसामान्यपणे सर्वांना माहिती आहे. फक्त होतं काय, आपण त्याचं पालन करत नाही. आता मी तुम्हाला एवढंच सांगतो की मी आज जे काही आहे, मी असेल की आमचं कुटुंब असेल, जे काही आहे, आमची जी काही प्रगती झाली असेल किंवा माझी जी काही प्रगती झाली ती खरं सांगतो ह्या 5 तत्वांनी जीवन जगतो म्हणूनच झालेली आहे. अदरवाईज काही होऊ शकत नाही सगळं. कारण बरेच वेळा आपण काय करतो, हे तत्व काय शिकवतात आपल्याला, हे तत्व आपल्याला शिकवतात प्रामाणिकपणा. हे तत्व शिकवतात आपल्याला प्रामाणिकपणा. हे तत्व शिकवतात आपल्याला आत्मविश्वास. हे तत्व शिकवतात आपल्याला कष्ट करण्याची ताकद देतात, संकटाशी लढण्याची ताकद देतात. त्यानंतर कठीण प्रसंगामध्ये आपण योग्य निर्णय कसा घ्यायचा याची ताकद देतात. यासाठी आपल्याला ह्या तत्वांची खूप गरज असते. आपण बरेच वेळा काय करतो, आपण बरेच वेळा मोठ्या मोठ्या धम्म परिषदमध्ये जात असतो. आपल्या गावामध्ये पूर्वीपासून भिक्खू संघ येतात. आता आपल्या गावामध्ये धम्म प्रशिक्षण शिबिर होत आहे. तसं पाहायला लागलं तर आपल्या गावामध्ये सगळं वातावरण खूप चांगलं आहे. परंतु जी प्रगती व्हायला पाहिजे, जी आर्थिक प्रगती व्हायला पाहिजे, जी सामाजिक प्रगती व्हायला पाहिजे, जी शैक्षणिक प्रगती व्हायला पाहिजे, ती अजूनही त्या प्रमाणात झाली नाही. तर त्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. आपण आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा, आपल्या गावाचा, आपल्या देशाचा विकास करायचा तर सर्वप्रथम आपल्याला आपला वैयक्तिक विकास करणं ही खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण प्रत्येकाने प्रामाणिकपणे कष्ट करणं, प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं, आईवडिलांनी प्रामाणिकपणे आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणं आणि सर्वात महत्त्वाची व्यसनं सोडणं आणि व्यसनापासून दूर राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरेच वेळा आपल्याला काय होतं, मुलगा खर्रा खातोय, भाऊ खर्रा खातोय, वडील खर्रा खातात, हे खूप छोटं वाटतं. परंतु ह्याचा जर हिशोब केला तर तो काही लाखांमध्ये जाऊ शकतो. आपण त्याचा हिशोब कधी करतच नाही. आता आम्ही साधारणतः मी 2008 पासून यवतमाळला गेलो, पुण्याला गेलो, तेव्हापासून मी बाहेर राहतो. अनेक लोकांच्या संगतीमध्ये राहिलोय. तर एकच सांगायचं की आपण जे काही व्यसनं आहे ती व्यसनं ही सगळी स्वतःवर डिपेंड असतात. आपण म्हणतो ह्याच्यामुळे हे झालं, त्याच्यामुळे ते झालं, असं काहीही होत नाही. आणि उद्यापासून काहीच होत नाही. जे काही होतं ते आजपासून होतं. कुठलंही व्यसन उद्यापासून कधीच सोडत नाही म्हणून. तर ते आजपासून सोडावं लागतं. ते सोडल्याने काय होईल याची उदाहरणं आपल्या गावामध्ये बरीच आहे. ज्यांनी सोडलं त्यांनी 100% प्रगती केलेली आहे. मी या गोष्टीकडे काय येतोय तर आपल्या गावामध्ये ज्या प्रमाणात प्रगती व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही. याचं कारण एकच आहे की आपण कधी आपली प्रगती व्हावी यासाठी स्वतःहून प्रयत्न करत नाही. मी तर बरेच वेळा पुणे शहरामध्ये नोकरीला असताना असं वाटायचं मला, झोपडपट्टीमधली साधारणतः प्रकरणं आहे ती मोस्टली आपल्याच SC ST समाजातील किंवा बहुजन समाजातील असायची. तर त्यावेळेस एक जाणवायचं की गरीब का राहतो. आता मी इथे बोलतो हे खूप जबाबदारीने बोलते. गरीब का राहतो किंवा मागासला व्यक्ती मागासला का राहतो याचं एक कारणही आहे. एक आहे शासकीय. शासनाने सुद्धा गरीब, बहुजन,
ह्या लोकांसाठी बऱ्याचशा योजना केलेल्या आहे, परंतु त्या खऱ्या अर्थाने त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही किंवा त्यांना ती माहिती नसते. आणि दुसरं कारण आहे या लोकांमधली न्यूनगंडता. आपल्याला सुद्धा सुधारायचं नसतं. आपल्याला आपली प्रगती करायची असेल तर बरेच वेळा आपल्याला स्वतः प्रयत्न करावा लागतो. असं म्हणून चालणार नाही की कोणीतरी येईल ना आपली प्रगती करून जाईल, कोणीतरी येईल ना आपल्याला सांगून जाईल, कोणीतरी येईल ना आपल्याला हे देऊन जाईल, ते करून जाईल, असं काही होणार नाही. जर आपल्याला आपली प्रगती करायची असेल तर ती स्वतःलाच करावं लागेल. नाहीतर आपण कोणाला डिपेंडंट राहू तर आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीही स्वतःचा, आपल्या कुटुंबाचा कधीही विकास करू शकणार नाही. मी हे सगळं काय सांगतोय, आपल्याकडे हे खूप होत आहे. म्हणजे आपल्या विदर्भामध्ये आहे, मला तर वाटतं मोस्टली खूप जास्त मोठ्या प्रमाणात विदर्भात आहे. आमच्याकडे काय होतं ते आता आम्ही शिकत असताना मी खूप मुलांना सांगायचो अभ्यास करा, वाचन करा, परीक्षा द्या. जी जी माझ्या संपर्कात होती, जे जे अभ्यास करत होती, आज सगळे नोकरीला लागले, आपल्या गावातले असतील किंवा पारवा परिसरातील असतील. परंतु त्यानंतरचा काळ खूप मंदावला. आताची मुलं आहे, आता आम्ही सांगायला गेलं तर त्या ऐकायच्या मानसिकतेत नाहीये. कोणी विचारलं तर येतच नाही का काय करायचं आहे. आता एक मुलगी आहे, मला वाटतं तुम्हाला माहिती, बावणे म्हणून आहे एक मुलगी, चनाक्याची आहे, तुम्हाला माहिती असेल, ते नथू बावणे यांची नातेवाईक आहे. आता त्या मुलाला मी अद्यापपर्यंत भेटलो नाही. ती मागच्या 15 वर्षापासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. ती मुलगी PSI झाली, त्या मुलीला वडील नाही, तिची आई ही फक्त रोज मजुरी करते. त्या मुलीला मी अद्यापपर्यंत पाहिलं नाही, पण ती मागच्या 15 वर्षापासून ती मुलगी कॉन्टॅक्टमध्ये आहे. तिला जेव्हा जेव्हा काही प्रश्न पडत होते, जेव्हा जेव्हा काही अडचणी येत होत्या, तेव्हा तेव्हा म्हणजे आर्थिक असू दे का शैक्षणिक असू दे, ती स्वतःहून माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये होती. अशी खूप मुलं आहे. म्हणजे यवतमाळचे काही मुलं आहे ज्यांना काही आर्थिक मदत पाहिजे, त्यांना 100% मी आर्थिक मदत करत असतो. परंतु तुमच्याकडे आम्हीच यावं, आम्हीच पुस्तकं द्यावे, आम्हीच मार्गदर्शन करावं हे शक्य नसतं. ज्याला गरज असेल, कारण कसं आहे, ज्याला तहान लागते तो विहिरीवर जाऊन पाणी पितो, विहीर त्याच्याजवळ कधीच जात नाही. हेच आपण कधी लक्षात घेत नाही. म्हणजे ज्याला तहान लागलेली आहे, ज्याला गरज आहे, त्यांनी 100% विहिरीकडे जावं, विहीर 100% पाणी पाजायला तयार आहे, समर्थ आहे. परंतु होतं असं की आम्ही बरेच वेळा प्रयत्न करतो आपल्या गावातील मुलांना कुठेतरी न्यावं, काम करावं, सेटल करून द्यावं, परंतु कोणाची मानसिकता नसते. प्रत्येकाला असं वाटतं का सगळ्या गोष्टी सतीश भाऊ आहे, आम्हाला तिकडे पुण्याला त्यांनीच करून द्यावं, त्यांनीच सगळी सोय करावी, त्यांनीच. मला हे सांगायचं, मी आज हे सांगतो काय, त्याचं कारण एकच आहे की बरेच वेळा आपली जी प्रगती आहे, प्रगती का होत नाही, त्याचं कारण आहे की आपण स्वतःहून प्रयत्नच करायला बघत नाही, कष्ट करायला बघत. तुम्ही कष्टात आम्ही किती केले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे काही सांगण्यासारखी गोष्ट नाही किंवा सांगायची गरज पण नाही आहे. पण सांगायचा अर्थ हा आहे की जोपर्यंत तुम्हाला स्वतःला असं वाटणार नाही की आपल्याला प्रगती करायची आहे, आपल्या कुटुंबाची प्रगती करायची आहे, आपल्या घराची, आपल्या समाजाची, आपल्या गावाची, आपल्या देशाची, तोपर्यंत हे सगळं घडणार नाही. आणि जोपर्यंत आपली स्वतःची, आपल्या कुटुंबाची होणार नाही, तोपर्यंत समाजाची होणार नाही. आता माझं असं आहे, मी सांगतो तुम्हाला, गावामध्ये आपण ग्रंथालय चालू करायला मला काहीच अडचण नाही. मागच्या वेळेस अम्रपाल म्हणून गावात आपण ग्रंथालय चालू करू, परंतु आजपर्यंत कुठल्याही ते शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा असं कोणीच विचारलं नाही का पुस्तकांची गरज आहे, आम्हाला पुस्तकं पाहिजे वाचायला किंवा आम्हाला काही अभ्यास करायचा आहे. कोणी प्रज्ञा होती, म्हणजे शेवटची प्रज्ञा, मनीष वगैरे ही मुलं तेव्हापर्यंत ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होती. त्यानंतर आजपर्यंत जी शिकणारी पोरं आहे, मला असं म्हणायचं की आपल्याकडे, आपल्या संपूर्ण गावातली असेल, कुठल्याही समाजात असेल, तो विषयच नाही आहे इथे. आपल्या गावातील असेल, आपल्या परिसरातील असेल, आपल्या सगळ्या लोकांसाठी आम्ही मदत करायला तयार, परंतु असं कोणीही येत नाही. असं का होतंय? आता मी एवढ्या वेळा गावात येतो, मी स्वतःहून सगळ्यांशी बोलतो, प्रत्येक लोकांशी मी स्वतःहून बोलतो. असं कधीच कोणी विचारत नाही का आम्ही आमच्या मुलांना हे करायचं आहे, कोणी विचारत नाही का मला हे करायचं आहे, यासाठी मी काय करायला पाहिजे, असं कोणीही विचारत नाही. म्हणजे विचारण्यामध्ये कमीपणा आहे का कशामध्ये आहे हेच कळत नाही अद्यापपर्यंत. आणि दुसरं एक सांगतो, विदर्भामध्ये हा खूप मोठा न्यूनगंड आहे. म्हणजे आपल्या गावातलं मी सांगत नाही. आता मी पुण्यामध्ये होतो किंवा नोकरीला, मला 12 वर्ष झाले, मी एका गडचिरोलीमधल्या मुलाला नोकरी लावलंच आहे. एक मेश्राम नावाचा मुलगा होता, तो 12वी शिकला होता आणि ते बाजारामध्ये तो रोजमजुरीने ते हे विकायचा, काय म्हणतात त्याला, भाजीपाला, कधी कोणाकडे हे काम करायचा, कधी पोलीस स्टेशनला यायचा गवत काढायला. त्याला एक दिवस सहज विचारलं, म्हटलं काय करतो, म्हटलं 12वी शिकलोय आणि हायटेड वगैरे माझ्यासारखा, सगळं तब्येत चांगली, सगळं चांगलं. मग त्याला मी 2-4 पुस्तकं दिली माझ्याकडली वाचायला, त्याने वाचून परत दिली आणि तो परत माझ्याकडे पुस्तक मागायला यायचा. तर मी त्याला परत पुस्तक द्यायचो. मग त्याला विचारतो अभ्यास का करत नाही, तर तो म्हटला साहेब आमच्या घरचे काही करू देत नाही, तिकडे खूप भीती आहे, नोकरी वगैरे करणे हे थोडे प्रकार अवघड आहे तिकडे. गडचिरोली मी छत्तीसगडच्या बॉर्डरवर होतो, तर तिकडे त्यावेळेस परिस्थिती वाईट होती. मग त्याला सांगितलं की तू पोलीस भरतीची तयारी कर किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी कर, तर तो म्हटला परिस्थिती नाही आहे. त्यावेळेस मग त्याला तिथे पुस्तकं घेऊन दिले, पैशाने मदत केली, सगळ्या गोष्टीने मदत केली. तो मुलगा
मी इकडे आल्यानंतर 1 वर्षामध्ये नोकरीला लागला. त्यावेळेस मला असं वाटलं की आपलं हेच काम आहे. एक कुटुंब सुधारलं तरी आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आपण काही लोकांना पैसे देऊन लोक सुधारणार आहे का? नाही. आपण लोकांना मार्गदर्शन करून, लोकांना थोडीफार मदत करून लोक सुधारणार आहे. परंतु त्याची ती मानसिकता होती, त्याला गरज होती, तो येत होता. पण आपल्याकडे असं आहे का, आपल्या गावामध्ये मी आहे, एवढी सगळी प्रज्ञा आहे, मनीष आहे, अम्रपाल आहे, राहुल कांबळे अशी पोरं आहे चांगली आहे, जे अभ्यास करतात, जे नोकरीला लागली, ज्यांनी प्रयत्न केले, परंतु त्यांच्याकडे कोणी विचारायला जातं असं कोणी ऐकवतच नाही. म्हणजे कोणी मागायला जातं, पुस्तक मागायला जातं, कोणी विचारायला जातं, असं गावात पण कोणी घडतच नाही गावामध्ये. मी आल्यावर चौकशी करतो त्या गावामध्ये कोण आहे 10वी 12वी मध्ये, कोण काय करतं, कोण काय करत नाही. मी स्वतःहून बोलतो, कोणी माझ्याशी बोलत नाही. म्हणजे ह्या विषयावर, अभ्यास करण्याच्या, शिक्षणाच्या विषयावर कोणीही बोलत नाही. तर सांगायचं हे आहे की तुम्हाला जोपर्यंत बोलता येणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती कधीच होऊ शकत नाही. आम्ही 12वीत असताना बोलत होतो, मला गरज होती, मी साधारणतः 12वी मध्ये असताना एक पत्र लिहिलं होतं संजय नाते सरांना. तर त्यांच्याकडनं मला संपूर्ण पुस्तकं मोफत आली होती एक पत्र पाठवल्यामुळे. त्यांच्याकडनं 3 वर्ष मला रोजगार नोकरी संदर्भात एक न्यूजपेपर, बऱ्याच जणांना माहिती असेल, ते घरी यायचं आमच्याकडे. तर आपण जर लोकांशी बोललो तर आपल्याकडे 100 हात आहे मदत करायला. साहेबांनी त्या दिवशी कार्यक्रम ठेवला होता पारव्याला. जवळजवळ त्यांनी 15 किंवा 25 मुलांना आपण पुस्तक वाटप केली. पोलीस भरती संदर्भात मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं. आपल्याकडे मार्गदर्शन करणारी लोक खूप आहे, ऍक्टिव्ह लोक खूप आहे, परंतु आपल्यामध्येच ह्या गोष्टी नाहीये. तर आपल्या आईवडिलांची सुद्धा खूप मोठी जबाबदारी की आपल्या मुलांना ह्या गोष्टी सांगणं, आणि मुलांची सुद्धा जबाबदारी आहे की आपल्या कुटुंबाला जर वर न्यायचं असेल, कुटुंबाचा विकास करायचा असेल, कुटुंबाचा विकास झाल्याशिवाय समाजाचा विकास होत नाही, समाजाचा विकास झाल्याशिवाय गावाचा होत नाही, गावाचा झाल्याशिवाय देशाचा सुद्धा होत नाही. म्हणजे सर्वप्रथम आपल्या वैयक्तिक जीवनाचा, कुटुंबाचा विकास होणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत आपला विकास होणार नाही तोपर्यंत आपण समाजासाठी काही करू शकत नाही. त्यासाठी प्रत्येकाने सर्वप्रथम आपला वैयक्तिक विकास करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर 100% आपण समाजासाठी काम करू शकतो. कारण आपल्या उत्पन्नाच्या 10% तरी साधारणतः खर्च हा समाजासाठी करायचा असतो. ते बौद्ध धर्मामध्ये पण सांगितलं आणि इतर सर्व धर्मामध्ये सांगितलं. ते आम्ही करतच असतो, प्रत्यक्षपणे सगळीकडे करत असतो. परंतु सांगायचा अर्थ हा आहे, हे आपलं गाव आहे सोनखास. मलाही वाटतं की आपल्या गावातली मुलं आणखी नोकरी लागली पाहिजे. आता मी नोकरीविषयी किंवा अभ्यासाविषयी बोलत नाही. आपण कुठलंही क्षेत्र असू दे, तर प्रत्येकाने जबाबदारीने, प्रामाणिकपणे आणि आत्मविश्वासाने जर काम केलं 100% आपण यशस्वी होतो. आणि सर्वात महत्त्वाचं, जर आपण बौद्ध धर्माच्या तत्वाने जगलो तर 100% मी सांगतो तुम्हाला, तर तुम्हाला अपयश कधीच येत नाही, तुम्हाला टेन्शन कधीच येत नाही, तुम्हाला कुठला आजार होत नाही, कुठला त्रास होत नाही. आणि कधीही कोणीही भांडण तंटा, तसं आपल्या गावात नाहीच आहे, परंतु भांडण तंटा किंवा कुठल्या गोष्टी घडतच नाही. म्हणजे बौद्ध धर्म इतका चांगला धर्म आहे की माणसाला खऱ्या अर्थाने माणुसकीचा धर्म शिकवून जातो. तो माणुसकीने जगणारा धर्म शिकवून जातो. म्हणजे जगामध्ये बौद्ध धर्म श्रेष्ठ काय आहे, 2500 वर्षापासून जी परंपरा चालत आली ही का श्रेष्ठ आहे, त्याचं कारण एकच आहे की बौद्धामध्ये फक्त माणुसकीचा धर्म सांगितलेला आहे. माणसाने माणसाशी माणसारखे वागावे, एवढा साधा आणि सरळ धर्म आहे, खूप किचकट नाही. आपण सर्वसामान्यपणे बौद्ध पद्धतीने जीवन जगत असताना ह्याच गोष्टी लक्षात ठेवणं आहे. आपण हे धम्म प्रशिक्षण शिबिर कशासाठी घेतोय, का आपल्याला खऱ्या अर्थाने पंचशिलाचं पालन कसं करायचं, पंचशिलाचं आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे, ह्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. ह्यावर अंधविश्वासाने भगवान बुद्धाची रोज पूजा केली आणि बुद्ध एक दिवस प्राप्त होऊन काहीतरी होणार असं काहीही होत नाही. या जगामध्ये फुकट काहीही मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी कष्ट करावं लागतं आणि जोपर्यंत कष्ट करत नाही तोपर्यंत इथे काहीही मिळत नाही. बुद्धांनी सर्व मार्ग अवलंबले. त्यानंतर बुद्धांना कळालं की या जगामध्ये आत्मक्लेश करून सुद्धा ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञान म्हणजे काय आहे, बुद्धांनी कुठे सांगितलं की मी देव आहे म्हणून मी प्राप्त होतो म्हणून कुठे सांगितलंय का? नाही. बुद्धाने सांगितलंय की मी जे सांगितलेले विचार आहे त्या विचाराने चला, त्या विचारावर विश्वास ठेवा. ते विचार तुम्हाला प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि प्रेरणा देतील आणि तुमची स्वतःची आणि कुटुंबाची आणि संपूर्ण मानव जातीची प्रगती होईल. हेच विचार आहे. परंतु आपण त्याला एकदम क्लिष्ट करून टाकले. आपण काहीतरी खूप कठीण आहे समजून घ्यायला, जीवन जगायला, या मार्गाने जायला,
असा आपण काहीतरी विचार करत असतो. आपला गाव खूप चांगला आहे, परंतु आता खूप दिवसांनी मला खरं म्हणजे बोलायची संधी भेटली. खूप काही बोलायचं होतं, परंतु वेळ खूप झालेला आहे. तर माझी एवढीच विनंती की ज्या कोणाला, आत्ताच मी सांगतो तुम्हाला, ज्या कोणत्या विद्यार्थ्यांना, कोणाच्या आईवडिलांना कुठलीही गरज असेल, म्हणजे आर्थिक जरी असेल तरीही चालेल, शैक्षणिक कामासाठी 100% आम्ही कधीही मदत करू. कुठले पुस्तक पाहिजे कधीही सांगा, फोन करून सांगा, पाहिजे तिथे आपण पोस्ट करून पाठवू, कुठले पाहिजे ते पुस्तकं देऊ. फक्त तयारी ठेवा तुम्ही. आमच्या काळामध्ये ह्या गोष्टी सांगणारे आणि कोणी मदत करणारे कोणी नव्हते, परंतु मी तुम्हाला ठामपणे सांगतो, कधीही कोणालाही गरज पडली तरी सांगा. कुठलीही शैक्षणिक मदत असेल, जेवढी 100% माझ्याकडून ती नक्कीच करेल. म्हणजे आमच्याकडनं जे काही होईल ते मला कधीही सांगा, तुम्ही फोन करून 100% करू. कुठलं मार्गदर्शन पाहिजे ते सांगा. तुम्हीच नाही, आपल्या गावातल्या कोणत्याही माणसाला, विद्यार्थ्याला, की आपल्या आजूबाजूच्या परिसरातील आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना कुठलीही मदत लागली, शैक्षणिक संदर्भातली माहिती लागली, किंवा कुठली आर्थिक मदत लागत असेल पुस्तकं घेण्यासाठी, कुठली फी भरायला लागण्यासाठी, फी भरायला पैसे नसतील, 100% कधीही सांगा. म्हणजे काहीच अडचण नाही. मी खूप जणांना आजपर्यंत मदत केलेली आहे आणि कधीही पण करणार आहे यापुढेही. कारण मी बाकीच्या गोष्टी कधीच करत नाही. कुठे दान धर्म हे प्रकार कधीही कुठे करत नाही. सगळ्यांना माहिती आहे, गावात आल्यावर कधी कोणी खर्रा म्हटलं तर आजपर्यंत कधी कोणाला दिला नाही. सगळ्यांना माहिती आहे, मी कधीच कोणाला 10 रुपये सुद्धा देत नाही. परंतु या कामासाठी मी कधीही सगळं हाताने देऊ शकतो, कारण यामध्येच खऱ्या अर्थाने यामध्येच दान आहे, यामध्येच धर्म आहे, यामध्येच सर्व काही असं मी समजतो. कोणालाही काही जर गरज पडली या संदर्भाची तर मला निश्चितपणे सांगा. आजचा हा 1 दिवसीय धम्म प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी खास करून शेंडे सरांचे खूप आभार मानतो. त्यांच्या पुढाकाराने हे झालंय. अदरवाईज आपल्या गावामध्ये आत्तापर्यंत तर असा काही कार्यक्रम झाला नाही. आपल्या इथे छत्तीसगडवरनं धम्मचारी श्री नागरत्नजी, धम्मचारी श्री प्रशीलजी, धम्मचारी संघभूषणजी, प्राध्यापक श्री मून सर, तसेच प्राध्यापक श्री ढेंगरे सर हे उपस्थित राहिले. तसेच वेळात वेळ काढून आमचे मित्र ठाणेदार श्री चव्हाण साहेब हे सुद्धा उपस्थित राहिले. आपण इतका वेळ सुद्धा शांतपणे ऐकलं याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो सर्वांना आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. स्वतःसाठी जगलास तर मेला आणि दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न जे होतं का स्वतःच्या प्रगतीसोबत आपण ज्या समाजामध्ये राहतो, समाजामध्ये वाढलोय, नातेवाईकामध्ये वाढलोय, त्याचं काहीतरी आपल्याला देण आहे आणि हे सर्व आपल्याला वचनबद्ध केलं आयुष्यमान सतीश उमरेंनी. सतीश उमरेबद्दल एकदा टाळ्या होऊ द्या. यानंतर आजच्या पहिल्या सत्राचा आपण समारोप करणार आहोत. दुसरं सत्र आता 3 वाजले. 1 तास सगळ्यांना जेवणाची व्यवस्था आहे, सर्व व्यवस्था आहे, परंतु शार्प 4 वाजता हे सत्र दुसरं चालू होणार आहे. त्यापूर्वी एक गाणं आपलं जोरदार होणार आहे. स्वप्नील हलवले उभं यांना विनंती करतो की त्यांनी एक गाणं म्हणावं. नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला. नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला. आता कमी नाही नोटाला. आता कमी नाही नोटाला. माझ्या भीमाची पुण्याई आमची सोन्याची बोटाला. माझ्या भीमाची पुण्याई आमची सोन्याची बोटाला. ज्या आमच्या पिढ्यांनी गुलामी साहिली ती कितीक जीवनभर जीवनाची काहिली. लय तरसलो आम्ही त्या पाण्याच्या गोटाला. लय तरसलो आम्ही त्या पाण्याच्या गोटाला. त्या पाण्याच्या गोटाला. त्या पाण्याच्या गोटाला. माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला. माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला. त्या आया बायांनी भोगिली लाचारी आज आवाज उठवीती त्या दिल्लीच्या दरबारी. आता पोरी लावीती ती लाली ओटाला. आता पोरी लावीती ती लाली ओटाला. ती लाली ओटाला. ती लाली ओटाला. माझ्या भीमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला कुणी बाईक फिरवतो चार चाकी फिरवतो या जगात मोठेपण दीनानाथ मिरवतो आज आम्हाला राहायला हाय बंगला मोठाला आज आम्हाला राहायला हाय बंगला मोठाला हाय बंगला मोठाला हाय बंगला मोठाला माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला अंगठी सोन्याची बोटाला. जय भीम. मी पाहुणे मंडळींना विनंती करतो, आयुष्यमान विनोद चव्हाण साहेब, आयुष्यमान उमरे, सतीश उमरे, तसेच धम्मचारी आणि आयुष्यमान प्राध्यापक मूल सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला आयुष्यमती रंजिता संजीव कानिंदे, पोलीस पाटील सोनखास त्यांच्याकडे नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यांच्याकडे सर्वांनी थांबायचं आहे. आणि बौद्ध उपासक उपासिकांना विनंती करतो का सुरुवातीला म्हणजे घरी जाऊन या, नंतर भोजनाची व्यवस्था आम्ही करतो 10 मिनिटात. ठीक आहे, 1 तास केलेली आहे का? हां, तर भोजनाची व्यवस्था केली, बफे सिस्टीम आहे. सर्वांनी जेवण करा आणि 1 तासात शार्प यायचं आहे, कारण तर दुसरं जे